टायटल टाकून घ्या. फिबोनाची रिट्रेसमेंट. हे बघा इथे 1 नंबरला आहे बघा हे फिबोनाची रिट्रेसमेंट. काहीतरी हेवी मागव. तू एकच मला पहिलं फिबोनाची टायटल टाकून घ्या सर्वांनी. फिबोनाची अजून चालू आहे. ऍडव्हान्स अजून चालू व्हायचं आहे, उद्यापासून होईल. फिबोनाची घ्या, फिबोनाची रिट्रेसमेंट. टायटल टाकून झालं असाल तर हँड राईज करा सर्वांनी. फिबोनाची रिट्रेसमेंट मध्ये पहिल्यांदा तुमची जी फिबोनाची येणार आहे ती प्रीमियम आणि डिस्काउंट येणार. लक्षात घ्या, प्रीमियम आणि डिस्काउंट. त्याच्यासाठी आपण स्पेशल कोणता टूल्स वापरतो? गॅनबॉक्स. हे बघा स्पेशल त्याच्यासाठी आपण गॅनबॉक्स टूल वापरतो आणि गॅनबॉक्स वापरल्यानंतर ना असं मार्किंग केल्यानंतर ना तुम्हाला फिबोनाचीचे किती भाग दिसतात? किती भाग दिसतात बघा फिबोनाचीचे? 4 भाग दिसतात, बरोबर ना. आता याच्यामध्ये प्रीमियम डिस्काउंटचे ऍक्च्युअली 2 भाग असतात, आपण 4 केलेत. एकच मिनिट दाखवतो ते. हे बघा ह्या अशा 2 पद्धतीच्या फिबोनाची असणार आहेत. त्याच्यासाठी आपण कोणता बॉक्स वापरतो? गॅनबॉक्स वापरतो. लक्षात घ्या, गॅनबॉक्स. आता इथे हा वरचा भाग कोणता तुमच्याकडे? हा एरिया तुमच्याकडे प्रीमियम आहे. लक्षात घ्या, तिथे व्हॅल्यू काय असणार आहे? इथे 100 व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या, इथे 50 आणि इथे 0 आहे. मग 50 ते 100 ही प्रीमियमच आहे ना, म्हणजे प्राइस तुमची महागच आहे. मग हा तुमचा एरिया कोणता झाला? प्रीमियम झाला. आणि 50 ते 0 डिस्काउंट झाला. लक्षात घ्या. आता मला सांगा, डिस्काउंट मध्ये काय करायचं असतं? बाय करायचं असतं. लक्षात घ्या, डिस्काउंट मध्ये काय करणार आहे तुम्ही? बाय करणार आहे. आणि प्रीमियम मध्ये सेल करणार. लक्षात घ्या, काल हे. आता डिस्काउंट मध्ये पण 2 भाग आहेत. लक्षात घ्या, हा 50 ते 25 एक भाग येणार आणि 25 ते 0. कोणता चांगला पडेल सांगा तुम्हाला याच्यात? हा जास्त स्वस्तात बसेल. 25 ते 0 जास्त चांगला पडेल. लक्षात घ्या. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही फिबोनाची अशा पद्धतीने फिबोनाची हे सेटिंग लिहून घ्या. 50% गॅनबॉक्स याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. एकच मिनिट. स्क्रीनवर जे सेटिंग आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि गॅनबॉक्सचं सेटिंग करायचं त्याचं प्रीमियम आणि डिस्काउंट. प्रणय सर प्रीमियम डिस्काउंटचा वापर कुठे करणार सांगा जरा मला. बाईंग सेलिंगला पण कुठे ऍक्च्युअल कुठे करायचं? तू कशाला लावणार? रॅलीमध्ये. बरं ठीक आहे. हे बघा लेटेस्ट इम्पल्स जे असते, लेटेस्ट इम्पल्स असते ती करंट डिलिंग रेंज असते आपली, बरोबर ना. हा मग त्या करंट डिलिंग रेंजला काय लावायचं असतं? फिबोनाची लावायची असते. मग ती कोणती लावणार तुम्ही? कोणती फिबोनाची लावणार? हे बघा करंट डिलिंग रेंज म्हणजे लेटेस्ट इम्पल्स आली तुमच्याकडे. मग त्या इम्पल्सला तुम्हाला प्रीमियम आणि डिस्काउंटची
फिबोनाची लावावी लागते, लक्षात घ्या. हा खालून वर, किंवा तुमच्याकडे कोणता पण ट्रेंड असू दे, डाऊन ट्रेंड असू दे किंवा अप ट्रेंड असू दे, खालून प्रीमियम आणि डिस्काउंटची फिबोनाची खालून वरतीच लागणार, लक्षात घ्या. आता इथे दाखवतो तुम्हाला मी. हे सेटिंग हे केलं असेल तर हे करा, स्क्रीनशॉट काढून झाला असेल तर हँड राईज करा. स्वरा मॅडम हे समजलं तुम्हाला? ओके ठीक आहे. आता करंट इम्पल्स कशी दाखवतो तुम्हाला मी इकडे. करंट जी इम्पल्स असते तुमच्याकडं त्याला काय लावायचं असतं, फिबोनाची लावायची असते, बरोबर आहे. हे बघा इथनं वरच्या बाजूला काय दिसतंय तुमच्याकडे, खालच्या बाजूला काय दिसतंय, कोणता ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे. मग सेल करणार की बाय करणार? सेल करणार. बाय. सेल करणार की बाय करणार? मग इथे तुमची फिबोनाची कशी लागणार आहे, फिबोनाची कशी लागणार आहे, वरून खालती लागणार. बरं वरून कशी पण लावा. ही वरचा जो एरिया आहे हा एरिया कोणता तुमच्याकडे, प्रीमियम आहे, लक्षात घ्या. आता बघा इथे इथून खालून वरती आला आणि इथे किती टक्के करेक्शन केलं, 50%. प्राइस काय झाली, हेल्दी झाली. त्याच्यानंतर ना इथून ज्या वेळेला तुम्ही फिबोनाची लावली, लक्षात घ्या, इथेपर्यंत प्राइस काय झाली, हेल्दी झाली, बरोबर. हेल्दी प्राइस हेल्दी झाली, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना इथून तुम्ही फिबोनाची लावली, लक्षात घ्या, बरोबर आहे काय. आता प्राइस 50%च्या पण वरती गेली बघा, बरोबर आहे ना. हा मग ती 50%च्या वरती का गेली ते पण दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे हा काय आहे तुमच्याकडे, फेअर व्हॅल्यू गॅप आहे. फेअर व्हॅल्यू गॅप. ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आधी मार्केट आलं होतं, नाही आलं होतं, नाही आलेलं. बघा इथे दोन्ही कॅन्डलचा जो हाय आहे तो सेम आहे, आलं नव्हतं. मग इथे काल मार्केट फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आलेलं, बरोबर ना. हे बघा फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये. आणि ही कोणती कॅन्डल आहे तुमच्याकडे, डेलीची कॅन्डल आहे, बरोबर ना. डेलीच्या कॅन्डलचा हाय घेतला का मार्केटने, मग डेलीचा कॅन्डलचा ज्या वेळेला हाय घेतो त्यावेळेला 1 आवरच्या तुम्हाला मार्केट स्ट्रक्चरवर हा ट्रेड प्ले करता येतो, लक्षात घ्या. काय म्हटलं मी तुम्हाला, डेली कॅन्डल हा मार्केट स्ट्रक्चर ज्या वेळेला शिफ्ट होईल त्यावेळेला तुम्ही ट्रेड घेऊ शकताय. कोणत्या साईडला, सेल साईडला, डाऊन साईडला, बरोबर ना. हा इथे बघा आता इथे तुमच्या मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं झालं ते पण दाखवतो तुम्हाला मी, 1 मिनिट. हे बघा हा काय आहे तुमच्याकडे, फेअर व्हॅल्यू आहे. वरनं ज्यावेळेला प्राइस खाली आली एफयूजी मध्ये आणि वरच्या बाजूला गेली, पहिला हाय तुटला. हा या लोच्या खाली ज्या वेळेला प्राइस जाईल त्यावेळेला तुमच्याकडे काय तयार होणार, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार, लक्षात घ्या, MSS. आणि त्या MSS नंतर तुमची एंट्री कुठे येणार, इथे येणार, बरोबर ना. आणि त्यावेळेला ज्यावेळेला एंट्री आली तुमची त्यावेळेला इथे तुमच्याकडे कोणता ब्लॉक तयार झाला होता, हा ब्लॉक कोणता आहे, ब्रेकर ब्लॉक. ब्रेकर ब्लॉकला टॅप झालं का एंट्री आणि मार्केट खाली, समजलं, बरोबर ना. मग समजलं. आपण काय केलं, प्रीमियम डिस्काउंट केलं ना त्याला. बघा इथे परत आपण काय केलं, प्रीमियम डिस्काउंट केलं. बघा इथनं प्राइस कुठेपर्यंत गेली तुमची, 50% गेली, बरोबर ना. पण 50%च्या वरती का गेली नाही, हा ब्रेकर ब्लॉक. हा हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, लक्षात घ्या. प्राइस प्रत्येक वेळेला प्राइस तुम्हाला प्रीमियम एरियामध्ये मिळणार नाही सेल करण्यासाठी. ज्या वेळेला ब्रेकर ब्लॉक किंवा मिटिगेशन ब्लॉक असतात त्यावेळेला प्राइस तिथंच टॅप करून खाली जाते. कळालं हे तुम्हाला, हा हो सर. हा मग त्याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं काय होतं, प्रीमियम डिस्काउंटची फिबोनाची महत्वाची ती, लक्षात घ्या, बरोबर ना. बरोबर. हे समजणं तुमच्यासाठी महत्वाचा विषय होता. प्रीमियम डिस्काउंट फिबोनाची समजली सगळ्यांना, स्वाती मॅडम, शिल्पा मॅडम. हा प्रीमियम आणि डिस्काउंटच्या फिबोनासाठी गॅनबॉक्सचा वापर करायचा. गॅनबॉक्स याच्यामध्ये टूल्स आहे बघा, गॅनबॉक्स हे बघा इथे दिसतो का गॅनबॉक्स, हा या गॅनबॉक्स टूलचा वापर करायचा आणि त्याचं सेटिंग करायचं, लक्षात घ्या.
याच्याने काय होतं, तुम्हाला हा कलरफुल दिसल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात. आणि इथे पीओआय सर. कुठं मार्क करायचा होता तुमचा? सर हा बोला. संध्याकाळी 5 वाजता मी हा ट्रेड घेतलेला, $100 प्रॉफिट झाला 0.1. 0.1 सेम. न 0.1 न होणार नाही तेवढा प्रॉफिट. अजून हाय की $100 खाली माझ्याकडे. गेलेलं नाही मार्केट. मी आणि एक टार्गेट लॉट साईज लावलेला ऍड झाले असेल. नाही लॉट साईज ऍड झाले असेल. सिंगलच 100 घेतलं सर मी. पॉईंट सिंगल ट्रेड जरी घेतला असेल तरी अजून 100 पॉईंट मार्केटनं दिलेलं नाही, जिथनं ट्रेड घेतला तिथनं. नाही मी तिकडनं घेतला नाही, मी वरती घेतलेला आहे. ते एज आहे ना, तुम्ही जे मार्क हे केलेला आहे हा ते बघा, ते तिकडनं बघा, घेतलेला मी. 2688 ते 32 किती पॉईंट झालेत? 1 मिनिट मी तुम्हाला एसएस पाठवतो. टेलिग्रामला पाठवा पाहिजे तुम्हाला, व्हॉट्सअपला पाठवा, बघू चेक करू. आता ते एसएस बसत पण नाही एक्सएनएस मध्ये. ते 3 नंबरच्या ते प्रोफाईल दिसते मध्ये का शेवटला? कुठं? प्रोफाईल शेवटला का खालच्या बाजूला प्रोफाईल दिसते का? प्रोफाईल दिसते की. हा, त्याच्यावरती सेटिंगचं एक चिन्ह आलं बघा, लोगो आहे की. हा, त्याच्यामध्ये जाऊन त्याची बटणं जी आहे ती ऑफ करा सगळी आणि एक्सनेस परत ओपन करा आणि स्क्रीनशॉट मारा. बटन ऑफ करू काय? हा, तिन्ही बटन ऑफ करू. हा. 1 मिनिट. स्वाती मॅडम आवाज येतो? हे काय झालंय? हे काय झालंय? हे मॅनिप्युलेशन बरोबर ना? आणि हा काय आहे? सर टेलिग्रामला आपला ग्रुप आहे, मला जॉईन नाही अजून. 1 मिनिट थांबा, व्हॉट्सअप करा मला. हा ब्रेकर ब्लॉक आहे तुमच्याकडे बरोबर ना? हो. हा, मग मार्केट जर परत जर इथं आलं तर इकडून परत तुम्ही काय करू शकता, सेल करू शकता. लक्षात घ्या, बरोबर काय? हा किंवा 1 आवरला परत तुमच्याकडे मिटिगेशन ब्लॉक दिसेल तुम्हाला. बघा, हा दिसतो का मिटिगेशन ब्लॉक? सर केले बघा. दिसतो हा मिटिगेशन ब्लॉक? हा, तिकडून सेल करू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, फक्त कन्फर्मेशन पाहिजे. लक्षात घ्या. .02 चा लॉट साईज होता म्हणून प्रॉफिट झाला ते. हा बरोबर 0.2 चा. सॉरी 0.2 चा होता. मग मला वाटलं तुम्ही 0.0. मग तेच म्हटलं ना मी तुम्हाला, 100 पॉईंट मार्केट जर केलेलं नाही तर तुम्ही 50 पॉईंट घेतलेत. हो. प्रीमियम डिस्काउंट फिबोनाची समजली सर्वांना? एसएल माझा $7 होता. हा, नाही, चांगला ट्रेड मिळाला तुम्हाला तो. प्रीमियम डिस्काउंटची फिबोनाची सर्वांना समजलेली आहे. हा, त्याच्यानंतर 2 नंबरला ऑप्टिमल ट्रेड एंट्री लिहा. ऑप्टिमल ट्रेड एंट्री ऑप्टिमल ट्रेड एंट्रीची जी फिबोनाची आहे त्याचा सेटिंग सांगतो, ते चेक करून घ्या. सेटिंग दाखवतो मी, ते तशा पद्धतीचं सेटिंग असलं पाहिजे तुमचं. दिसते फिबोनाची? ऑप्टिमल ट्रेड एंट्रीची फिबोनाची सर्वांना दिसते का? हो. ऑप्टिमल ट्रेड एंट्रीची फिबोनाची का वापरायची असते? कारण की ऑप्टिमल ट्रेड एंट्रीची जर फिबोनाची तुम्ही जर वापरली तर तुमचा ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप तिथे असतो. त्यामुळे तुम्हाला ऑप्टिमल ट्रेड एंट्री प्लस ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप, त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारची एंट्री मिळू शकते. आणि लो रिस्कमध्ये एंट्री जर पाहिजे असेल तर ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर करायचा. हा बोला प्रवीण सर. बघा, हे लेवल्स दिसतात का, हे 3 ब्लॅक लेवल? हा, हे फिबोनाची जे अशा पद्धतीने ज्या वेळेला सेटिंग करताय त्यावेळेला हे ब्लॅक लेवल जिथे येतील तिथे तुमच्याकडे ऑर्डर ब्लॉक 100% असते. हा, पण त्यावेळेला तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग महत्वाचा विषय आहे. स्ट्रक्चर मॅपिंग समजत असेल
तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट वगैरे प्रॉपर सगळ्या गोष्टी समजत असतील तरच येणार ते, नाहीतर ट्रेड फेल होणार. लावताना टाइम फ्रेम किती पाहिजे सर? टाइम फ्रेम 3-4 प्रकारच्या टाइम फ्रेम असतात, त्या प्रॉपरली वापरायच्या असतात. तसं स्पेशली सांगता येत नाही तुमच्याकडे ट्रेंड कोणता आहे किंवा पीवाय कोणता आहे हे महत्वाचं असतं. सर फिबोनाची हे लावायला अगोदरची फिबोनाची असते त्याला ह्याच कसं ऍड करायचं? हे बघा, हे फिबोनाची असतात, त्या फिबोनाचीवर काय करायचं, डबल क्लिक करायचं हा आणि इथं जायचं आणि सेव्ह ॲज करायचं. सेव्ह ॲज हा सेव्ह ॲज केल्या वेळेला काय पाहिजे ते तुम्ही नाव देऊ शकताय. अच्छा. हा. आता ह्याची सेटिंग कशी करायची? आता जे तुम्ही दाखवला त्याची हाय की बघा, हे दिसते का? एसएस मारून घेऊचं? हा घ्या की. घेतलं सर. ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर कसा करायचा दाखवतो मी तुम्हाला. हा काय मार्क केला सांगा जरा मला. एफयूजी कोणत्या टाइम फ्रेमचा आहे? 1 वीकचा आहे. 1 वीकचा फिबोनाची बरोबर ना? हे आपलं फेअर व्हॅल्यू गॅप आहे. त्याच्यानंतर डेलीवर गेलो, डेलीवर एफयूजी आहे का नाही बघा. आहे. मग ह्या एफयूजी मध्ये मार्केट येऊन गेले ना. पण जो एफयूजीचा जो 50% भाग आहे त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाले का? नाही. म्हणजे एफयूजी तुमच्याकडे काय आहे? क्वालिटी आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? काय सर? एफयूजीच्या 50%च्या खाली क्लोजिंग दिल्या का मार्केटने? नाही दिली. हा, त्यामुळे हा एफयूजी क्वालिटी आहे, लक्षात घ्या. एफयूजी मध्ये मार्केट जरी आलं असेल तरी हा एफयूजी क्वालिटी आहे. आणि हा जो लो असतो, हा जो लो काय पडले सांगा याच्या खाली? लिक्विडिटी. स्पेशली ही लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट येतं, लक्षात घ्या. कारण की त्यांना माहित आहे फेअर व्हॅल्यू गॅप्स मध्ये एंट्री पडतात. त्याच्यानंतर ना आपण गेलो 2 आवर्सला. 2 आवर्सला आपल्याला काय पाहिजे आहे? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पाहिजे आहे. हे बघा इथे हा जो आयडीएम जिथे झालाय तिथे इथे काय झालं तुमच्याकडे? हा काय आहे? फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट गेला आणि खाली ढकललं. मग हा काय झाला तुमच्याकडे? स्विंग पॉईंट झाला, लक्षात घ्या. स्विंग पॉईंट. आणि ह्या स्विंग पॉईंटच्या वरती ज्यावेळेला मार्केट क्लोजिंग देते त्यावेळेला काय तुमच्याकडे होणार आहे? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार, लक्षात घ्या. हे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना आपण काय करणार की एंट्री घेण्यासाठी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाणार. आणि 15 मिनिटाच्या ज्यावेळेला टाइम फ्रेमवर आपण जातो त्यावेळेला ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर करावा लागतो, लक्षात घ्या. लेटेस्ट जो स्विंग असतो त्या स्विंगला काय लावायचे असते? ऑप्टिमल ट्रेड एंट्री. हो का? एंट्री मिळाली का इथे? हो. एंट्री इथं मिळाली बघा तुम्हाला. कोणती एंट्री? ही ऑप्टिमल ट्रेड एंट्री. ऑप्टिमल ट्रेड एंट्री मिळाली आहे तुम्हाला, लक्षात घ्या. ऑप्टिमल ट्रेड एंट्री ज्यावेळेला मिळते आणि हायर टाइम फ्रेमचे पीवायचे ज्यावेळेला सपोर्ट असतात त्यावेळेला तुमचा ट्रेड फेल जात नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मार्केटने मोठीच्या मोठी रॅली दिली बघा. दिसते काय? आणि इथं जो ट्रेड येणार तुमचा या ऑप्टिमल ट्रेड एंट्रीच्या वरच्या बाजूला येणार, पहिल्या रेषेच्या इथं. आणि स्टॉप लॉस याच्या खालच्या बाजूला. आणि पहिलं टार्गेट असेल हा जो स्विंग हाय असेल ते पहिलं टार्गेट. आणि त्याच्यानंतर ना बाकीचं टार्गेट. हा ट्रेल असणार आहे बाकीचं टार्गेट. भरपूर मोठं टार्गेट दिले त्याने. समजलं ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर कुठे करायचा? प्रणय सर, समजलं ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर कुठे करायचा? हो, बऱ्यापैकी कळतंय सर, पण ते आपल्याला कसं प्रॅक्टिस करावं लागेल त्याला आता. होय होय, प्रॅक्टिस शिवाय काय करणार नाही.
आणखी भरपूर काही काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला कळणार नाहीत. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक वगैरे. हा बोला प्रणय सर. हा हा बरोबर ठीक आहे. एकच मिनिट पाठवूया. हॅलो. हॅलो. हा सर, आपण 5 मिनिटावर पण एंट्री घेऊ शकतो ना? हो, पण त्याच्या टाइम फ्रेम वेगळ्या असतात 5 मिनिटासाठी. पाच मिनिटाचे टाइम फ्रेम वेगळे असतात. त्या टाइम फ्रेम जर चुकल्या वरच्या जर टाइम फ्रेम चुकल्या तर प्रॉब्लेम क्रिएट होतो. बाकी काय प्रॉब्लेम नाही. मेन सगळा मार्केट मधला जो खेळ आहे तो टाइम फ्रेमचा आहे, लक्षात घ्या. टाइम फ्रेम चुकला तर ट्रेड चुकला. नाही, मी 5 मिनिटावर वर्क करायचो. 0.5 0.6 वर आलं की बाय करायचो. तर होतं ते सक्सेस. होतं, पण जेवढा लेवलला वर्क करायला पाहिजे तेवढ्या लेवलला येत नाही ते. जेवढ्या लेवलला तुम्हाला मिळणार नाही तेवढ्या लेवलला ते येत नाही. म्हणजे जेवढा प्रॉफिट पाहिजे त्या प्रॉफिटला ते. स्कॅल्पिंग साठी ठीक आहे मिळते. हा, आता इथे बघा, इथे ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर कसा केला बघा. इथे वरनं ज्यावेळेला हाय मारला त्या लेटेस्ट हायला तुम्हाला काय करायचं, इथं फिबोनाची लावायची. आणि फिबोनाची मध्ये ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे ही ऑर्डर ब्लॉक लक्षात घ्या. ही ग्रीन कलरची आणि त्याला बरोबर ग्रीन कलरची ही कॅन्डल प्लस इथे जो फेअरवॅली गॅप आहे, या फेअरवॅली गॅपच्या मध्ये सेंटरला टॅप करून मार्केट खाली गेलंय. हे बरोबर त्याच्या मध्ये सेंटरला टॅप केलं मार्केट आणि खाली गेलं. ऑप्टिमल ट्रेड एंट्री समजलेलं आहे का चेतन सर, प्रणय सर? हा, सेटिंग करून घ्यायची आहे तुमची. ज्यावेळेला ऑर्डर ब्लॉक्स वगैरे पुढच्या बाजूला सगळ्या गोष्टी येणार आहेत त्यावेळेला ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर करायचा. ऑप्टिमल ट्रेड एंट्रीमुळे काय होते, तुम्हाला ज्या ऑर्डर ब्लॉक फाइंड करायचे असतात त्या इझिली मिळून जातात. हा, सापडतात. आणि ऑप्टिमल ट्रेड एंट्री नोट डाऊन करून घ्या. ऑप्टिमल ट्रेड एंट्री ही लेटेस्ट स्विंग हाय आणि लोलाच लावायची, लक्षात घ्या. लेटेस्ट कशी लावायची सांगा ना एकदा सर. अप ट्रेंड असेल तर खालून वरती, डाऊन ट्रेंड असेल तर वरून खाली. लेटेस्ट स्विंग. सर डबल आवाज येतोय. काय म्हटलं? डबल आवाज येतो. स्क्रीनशॉट मारून घ्या. ग्रुपला टाकले बघा, निलेश सर ग्रुपला टाकलेला आहे. सर खालची निळी रेष आहे ती 0 आहे, वरची 1 आहे. हा, म्हणजे वरती 100 आणि 0 असं आहे का ते? नाही, काय संबंध नाही त्याचा. ऑप्टिमल ट्रेड एंट्री म्हणजे हा तुमच्याकडे डाऊन ट्रेंड आहे. म्हणजे थोडक्यात बरं. वरून ज्यावेळेला खाली प्लॉट करतात त्यावेळेला एक आकडा हा वरती येतोच. हा, आणि खालून जर ड्रॉ केला तर एक आकडा खाली जातो. अच्छा, तर आता अप ट्रेंड बघायचं असेल तर आपल्याला वरती एक यायला पाहिजे काय? अप ट्रेंडला जर बघायचं असेल तर खालून मार्क करायचं. खालून मार्क करायचं. आणि अप ट्रेंडला इथनं खालनं इथपर्यंत मार्क ज्या वेळेला करताय त्यावेळेला बरोबर इथे टॅप केलं काय, बरोबर, आणि गेलं बघा वरती. मग त्यावेळेला ह्या ज्या ब्लॅक कलरच्या कॅन्डल होत्या त्या काय होत्या, ऑर्डर ब्लॉकचं काम करत होतं तुमच्याकडं. अच्छा. आणि याला टॅप केल्याने मार्केट वरती गेलं. बरोबर. म्हणजे ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर का करायचा, कारण की मार्केट 0 लेवलला सापडते तुम्हाला. अच्छा. फिबोनाची आणि सेमच काम करतं का? याला फिबोनाचीच म्हणतात, फक्त ह्या लेवल्स आहेत त्या लेवलला नाव आहे ते ऑप्टिमल ट्रेड एंट्री. ह्या जे लेवल आहेत ह्या ट्रेड लेवलला नाव आहे ऑप्टिमल ट्रेड एंट्री. फिबोनाचीच आहे ऍक्च्युअल मध्ये ही. घेतलं सर्वांनी ऑप्टिमल ट्रेड एंट्री? स्वरा मॅडम, ऑप्टिमल ट्रेड एंट्री समजली?
हा, त्याचं सेटिंग फक्त फिबोनाचीचं सेटिंग आहे. बाकीच्या कशा गोष्टी काय मॅनेज कशा करायच्या तुम्हाला मी दाखवतो नंतर. पहिला हे समजून घ्या. हा, राजेश सर समजलं ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा वापर कसा करायचा? सीमा मॅडम तुम्हाला समजलं का? हो, लेटेस्ट स्विंग हाय लो जो असतो त्यालाच लावायची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना ऑप्टिमल प्रीमियम डिस्काउंट वगैरे सगळं एकातच मॅच करून ठेवायचं. ऍक्च्युली ती तुम्ही जर बायचा ट्रेड घेत असाल तर ती डिस्काउंट मध्येच मिळणार ना तुम्हाला एंट्री, आणि सेलचा जर घेत असाल तर प्रीमियम मध्ये जाणार ना ती. बघा, आता जर तुम्हाला सेलचा ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही वरनं खाली मार्क करणार, मग प्राइस कशात गेल्या? प्रीमियम एरियामध्ये गेली ना. आणि जर बायचा करायचा असेल तर प्राइस कुठं आली? डिस्काउंट एरियामध्ये आली ना तुमच्याकडे, बरोबर ना? हा, मग ज्या वेळेला ही मार्क करताय तुम्ही एका स्विंग हाय आणि लोला, त्यावेळेला ह्या ज्या ब्लॅक रेषा असतात त्याच्या पाठीमागे तुमच्याकडे 100% एक ऑर्डर ब्लॉक असते, लक्षात घ्या, किंवा फेअरवेल गॅप असणार, लक्षात घ्या. आणि ते तुमच्यासाठी हायर टाइम फ्रेमचं म्हणजे हायरली कन्फर्मेशन असतं. प्लस वरच्या सगळ्या गोष्टी ह्याला मॅच झाल्या पाहिजेत. वरच्या जर गोष्टी ह्याला जर मॅच होत नसतील तर फक्त फिबोनाची वापरून काय उपयोग नाही तुमच्याकडे, लक्षात घ्या. काल हे कळलं सर. त्याच्यानंतर ट्रेंड मॅपिंग करायला शिकवलेलं मी तुम्हाला. ट्रेंड मॅपिंग कोणी केलंय? चेतन सर, प्रवीण सर, तुम्ही आयडीएमचं केलंय का? पाठवलं होतं का? 1 मिनिट चेक करूया. सर टेलिग्रामच्या ग्रुपला ऍड कसं व्हायचं? टेलिग्रामचं आवाजच नाही येते सर. ग्रुप प्रीमियम आहे तो. आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. कम्युनिटी मेंबर्स आहेत, लाईफ टाइम जे आहेत त्यांच्यासाठी आहे ते फक्त. चेक करा, आवाज येतो का? एकच मिनिट थांबा. काय म्हटलं? तुमचा प्रश्न काय होता? हा, नाही, तिथं तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टी तुम्ही तिथे नोट डाऊन करा ना, बरोबर ना? तुम्हाला काय दिसते ते नोट डाऊन करा तिकडे. हा, एक एकच घ्यायचं तुम्हाला, एक एक असल्यामुळे बरं पडेल ते. हा, एकच मिनिट. आवाज येतो? एक एक गोष्टी फाईन करा, एकाच गोष्टीवर मास्टर व्हा पहिल्यांदा, म्हणजे त्या गोष्टी जर समजायला लागल्या तुम्हाला, बाकीच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करता येतील. तर तुमचा आवाज अडकून अडकून येतोय काय? अर्धी गोष्ट अडकू येते, अर्धी गोष्ट येत नाही. ते कसं व्हायला लागले, काय प्रॉब्लेम झाला काय कळणं झालं. ते नवीन कॉम्प्युटर घेतल्यापासून ते तसं जरा व्हायला लागले. आता कॉम्प्युटरची चुकी आहे का इंटरनेटचं ते समजून झाले.
तर आपला प्रीमियम ग्रुप आहे का? प्रीमियम ग्रुप म्हणजे आम्ही टिप्स वगैरे काही प्रोव्हाइड करत नाही, आमची कम्युनिटी आहे, आम्ही ट्रेडर बनवतो डायरेक्ट. अच्छा. प्रणय सर आवाज येतोय तुम्हाला? हा, हे किरकोळ करू नका, हे 1-2 नाही करायचं, असा लॉंग आहे. हा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, तुम्ही जे मार्क केलं ते बरोबर आहे. परत इकडे ओके ठीक आहे, इकडे हे तर चुकले बरं प्रणय सर. हॅलो, इथं चुकले बघा. इथं जोपर्यंत खालच्या कॅन्डलची लिक्विड करून वरच्या हायच्या वरती क्लोजिंग द्यायला लागतात, तोपर्यंत पुलबॅक व्हॅलिड नसतो, लक्षात घ्या. हा पुलबॅक झाला, हा पुलबॅक, तो पुलबॅक झाला आणि त्या पुलबॅकच्या खाली यायला पाहिजे मार्केट, लक्षात घ्या. मग तिथे हायर हाय होणार नाही आहे तिकडे, कारण की पुलबॅकच घेतला नाही तर हायर हाय होत नाही, लक्षात घ्या. हा, ह्या भरपूर काय काय अशा, म्हणून तुम्हाला मी मार्किंग करून पाठवा का म्हणतोय, कारण की तुम्ही कुठं चुका लागला हे समजायला पाहिजे, लक्षात घ्या पहिल्यांदा, बरोबर ना. बघा, इथनं ज्यावेळेला वरनं ज्यावेळेला मार्केट खाली आलं, बरोबर काय, खाली वरनं ज्यावेळेला मार्केट खाली ह्या इनसाइड मध्ये गेलं, इथला पुलबॅक धरू शकत नाही, त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं, खाली गेल्यानंतर ना परत वरती गेलं, हा लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आयडीएम परत चेक करायला नाही. इथे आयडीएम जे चेक केलं ते बरोबर आहे. हा, इथे बरोबर वरच्या बाजूला चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, परत अपट्रेंड चालू झाला, अपट्रेंड मध्ये हा पुलबॅक धरला तुम्ही, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुलबॅक घेतला, हायर लो पुढच्या याच्यामध्ये आहे का ते, ओके ठीक आहे. कन्सेप्ट समजायला लागलात तुम्हाला, फक्त एकदा काय करायचं, ज्यावेळेला तुम्हाला ट्रेड टाकायचा आहे त्यावेळेला कन्सेप्ट म्हणजे ट्रेड कसा टाकणार आहे तुम्ही, आता करंट डिलिंग रेंज म्हणजे काय, हा हायर लो आहे तुमच्याकडे आणि हा काय आहे तुमच्याकडे, मग कोणता ट्रेंड आहे, हा अप ट्रेंड आहे, मग करंट डिलिंग रेंज आहे ही, लक्षात घ्या, बरोबर ना. मग ही जी डिलिंग रेंज आहे तुम्हाला काय बघायची, ही हेल्दी आहे का अनहेल्दी आहे बघायची फक्त. हा, इथनं इथं ही 50% आले असेल तर इथनं पुढे लावायची, कळलं हे तुम्हाला. मग त्यावेळेला वरनं ज्यावेळेला मार्केट येते त्यावेळेला 50%ला, मग 50%च्या खालचा जो पीओआय असेल तुमच्याकडे, तो जो पीओआय असतो तो डिस्काउंट मधला असणार, लक्षात घ्या. हा, मग त्याच्यासाठीच हा बॉटम टू हा हाय जी फिबोनाची लावणार तुम्ही, ती कोणती असणार तुमच्याकडे, प्रीमियम डिस्काउंट वाली असणार, कळलं हे. सर त्याचं फिबोनाची लावायचं का ते ओटी आता सांगितलं ते लावायचं? ओटी ही जी फिबोनाची आहे ती तुम्ही एंट्री टाकण्यासाठी लावायची असतात, आणि जी प्रीमियम डिस्काउंटची आहे ती तुम्ही पीओआय मार्क करण्यासाठी प्रीमियम डिस्काउंटची वापरायची असते, लक्षात घ्या. प्रीमियम आणि डिस्काउंट जो एरिया असतो तो मॅप करण्यासाठी प्रीमियम डिस्काउंटची पीडीआरएच ची फिबोनाची वापरायची असते, लक्षात घ्या. हा बोला सर, एक वेळा बोला, सांगा ना परत. हा, हे बघा, आता कसं असतं, इथून हा डेलीचा विकलीचा आहे, या पहिल्या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली, बायस का झाला तुमचा, बेरीज झाला, लक्षात घ्या. मग कसं आहे, इथनं ही एक नंबरची कॅन्डलच्या 50% दुसरी कॅन्डल गेली का बघायची, आणि दुसऱ्या कॅन्डलच्या तिसरी कॅन्डल 50%ला गेले का पहिल्यांदा चेक करायची. हे काय ते, आता पहिला एक नंबरची वरची कॅन्डल मी मार्क करतो, 50%ला गेले का बघा दुसरी कॅन्डल ही ब्लॅक नाही, याचा अर्थ प्राइस काय व्हायला लागल्या, अनहेल्दी व्हायला, बरोबर ना. आता बघा, इथनं इथेपर्यंत मार्क केला, ही प्राइस गेली तुमची इथेपर्यंत नाही गेली, आता ती खालची परत नवीन एक कॅन्डल तयार झाली, आणि इथनं इथं तुम्ही फिबोनाची लावली, आता ही प्राइस गेली का 50च्या वरती,
मग 50च्या वरती तुम्हाला काय मार्क करायचं होतं? पीवाय मार्क करायचं होतं, बरोबर ना? एक मिनिट थांबा, बरोबर ना? हा, ह्या व्हाईट लाईनच्या वरचा जो लाईन आहे तो कोणता आहे तुमच्याकडे? तो एरिया कोणता आहे तुमच्याकडे? प्रीमियम आहे. मग प्रीमियम मध्ये सेल करणार ना तुम्ही. मग हा टाइम फ्रेम वरनं छोट्या टाइम फ्रेम वर जायचं, डेलीवर जायचं, आणि ज्या वेळेला डेलीवर जाता तुम्ही त्यावेळेला तुम्हाला काय मार्क करून घ्यायचे? पीवाय मार्क करून घ्यायचे. हा कोणता पीवाय? फेअर व्हॅल्यू गॅप. हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर आहे. हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, प्लस तुमच्याकडे सांगतो हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, प्लस ही जी कॅन्डल आहे हा ब्रेकर ब्लॉक आहे, लक्षात घ्या. हा ब्रेकर आहे, लक्षात घ्या. आणि ह्या ब्रेकर मध्ये परत मार्केट आलेलं नाही. हा ब्रेकर ब्लॉक आहे किंवा ब्रेकर ब्लॉकच्या वरती लिक्विडिटी आहे समजा. आणि इथे जर बघितलं तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवर ज्या वेळेला जाताय त्यावेळेला हा जो स्विंग हाय होता याच्यावरती काय पडलेली तुमच्याकडे? लिक्विडिटी पडलेली, लक्षात घ्या. आणि ती लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट आज तिकडे गेलं होतं, लक्षात घ्या. आणि सकाळी सकाळी त्याने काय केला? डेली कॅन्डलचा हाय खाल्ला बघा. दिसतो का डेली कॅन्डलचा हाय? मग लोकांना काय वाटतं डेली कॅन्डलच्या वरती गेलं याचा अर्थ ते काय म्हणतात की वरती गेले मार्केट. हो ना, पण मार्केट लिक्विडिटी कशामध्ये असते? डेली कॅन्डलच्या हाय लोलाच असते ना. हा, आणि बायस पण आमचा बेरिशच होता ना. मग त्याच्यामुळे आपण काय केलं? 1 आवरला जाऊन इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघितलं. 1 आवरच्या याने मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघितलं किंवा 2 आवरच्या याने बघितले तुम्ही, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तुमच्याकडे. बघा इथे पण पकडू शकता तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. आयडीएमला. आणि मार्केट स्ट्रक्चर ही कॅन्डल ज्यावेळेला क्लोज होते, लक्षात घ्या, ही कॅन्डल ज्यावेळेला क्लोज होते त्यावेळेला कुठल्या टाइम फ्रेमवर जायचं असतं तुम्हाला? एंट्री घेण्यासाठी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ज्यावेळेला तुम्ही जाणार त्यावेळेला इथे ब्रेकर ब्लॉक दिसतो बघा तुम्हाला. दिसतो का ब्रेकर ब्लॉक? त्या ब्रेकर ब्लॉक मध्ये ज्यावेळेला प्राइस येईल त्यावेळेला तुमची काय होणार? एंट्री होणार. कळलं हे तुम्हाला? हा. प्रीमियम डिस्काउंट फिबोनाची समजली. त्याच्यानंतर ना ऑप्टिमल ट्रेड एंट्रीची फिबोनाची समजली. आता ही जी प्राइस आहे तुमच्याकडे आता लेटेस्ट ट्रेड बघा, हा 15 मिनिटाचा. आता इथनं शार्प रॅली गेली ना तुमच्याकडे. आता शार्प रॅली गेल्यानंतर ना करेक्शन किती टक्के करणार मार्केट? पहिलं 30%. लिहून घ्या ते. शार्प रॅली जर मार्केटमध्ये येत असेल तर फिबोनाचीच्या रेशोनुसार मार्केट 30%चं करेक्शन करते. नोट डाऊन करून घ्या. हे 6वं लेक्चर आहे, 6वं. तर बेसिक आहे ना हे? होय, बेसिक मधलं 6वं लेक्चर आहे. आता हा ट्रेंड आहे तो करेक्शन किती टक्के करू शकतो तुमच्याकडे? 30%. ज्या वेळेला मार्केटमध्ये शार्प रॅली येते त्यावेळेला मार्केट करेक्शन 0.25 किंवा 0.3 या रेशो मध्ये करतो, लक्षात घ्या, फर्स्ट टाइम. आणि ते करेक्शन येऊन जर खालचा लो जर तुटला नाही, ते करेक्शन येऊन खालचा लो जर तुटला नाही तर मग 0.5चं करेक्शन येते, लक्षात घ्या. आणि 0.5चं करेक्शन येऊन खालचा लो जर तुटला नाही तर 0.75चं करेक्शन येते, लक्षात घ्या. म्हणजे मार्केट तुमचं कुठे येते? इथे एक्स्ट्रीम पीवाय मध्ये येते, लक्षात घ्या. काय इथने मार्केट इथपर्यंत गेलं, इथनं खालचा लो तोडला नाही मार्केटने तर मार्केट इथं 0.5ला जातं. आता या दोन गोष्टी झाल्यानंतर मार्केटनं जर इथनं परत जर लो तोडला नाही तर मार्केट कुठं जातं? याच्यात जातं. आणि याच्यात ज्या वेळेला जातं त्यावेळेला इथं काय केलेलं असते? लिक्विडिटी तयार केलेली असते. आणि हा लिक्विडिटी पूल असतो. आणि त्यावेळेला एक्स्ट्रीम जो पीवाय असतो त्या पीवाय मध्ये एंट्री घ्यायची आणि इकडं काय होते? मग शार्प रॅली यायला चालू होते. हा, मग या अशा 3 पद्धतीने एंट्री घेऊ शकता तुम्ही. हे तुम्हाला डिसिजन पाहिजे, लक्षात घ्या. गोल्ड वरनं ज्या वेळेला पडायला लागलेलं त्यावेळेला आपण सांगितलेलं कुठनं वरती जाणार आहे, बरोबर ना? हे बघा गोल्डला दाखवतो तुम्हाला मी. गोल्डचा कोणता टाइम फ्रेम आहे? हा विकलीचा टाइम फ्रेम आहे, बरोबर. याच्या मागे प्राइस तुमच्याकडे काय झालेलं आहे? हेल्दी झाली आहे, बरोबर ना? इथनं प्राइस तुमची अनहेल्दी आहे, बरोबर ना? हा,
बघा वरच्या टॉपला मार्केटला काय केलं मी फिबोनाची पहिलं करेक्शन किती टक्के आलं 30% आलं. या 30% वरनं वरती जायला याची गॅरंटी दिली होती ना आपण, बरोबर ना? मग त्याला तुम्हाला कशाचा सपोर्ट करायचा होता? तुम्हाला पीओआयचा सपोर्ट करायचा होता ना त्याला फक्त. हा काय आहे तुमच्याकडे फेअरव्हॅल्यू का पीओआयचा ना. मग हा तुमच्याकडे डेली आणि विकलीचे पीओआय झाले. मग इथं छोटा टाइम फ्रेमवर जाऊन तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघू शकताय ना. मग मी 1 आवरला गेलो आणि 1 आवरला ज्यावेळेला गेलो त्या पीओआय मध्ये ज्यावेळेला मार्केट आलं होतं त्यावेळेला तुम्हाला काय बघायचं होतं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं होतं. बघा इथे इथे झालं का मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट? आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना तुम्हाला परत 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं होतं एंट्री घेण्यासाठी. एंट्री घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या टाइम फ्रेमवर जायचं होतं? 15 मिनिटाच्या. आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ज्यावेळेला गेला त्यावेळेला तुम्हाला कोणत्या फिबोनाचीचा वापर करायचा होता? ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचा. हा आणि ऑप्टिमल ट्रेड एंट्री दिसते का हा एरिया? हा आपण कंबाईन केलाय थोडाफार. एकच मिनिट ऑप्टिमल ट्रेड एंट्री हे का दिसतो का? हा त्याचा स्टॉप लॉस इथे तुमची एंट्री येणार आणि त्याचा स्टॉप लॉस इथे येणार लक्षात घ्या. ही डार्क लाईन आहे इकडे बघा मार्केट स्टॉप लॉस कडे जाते का? आणि गेलं तर काय फरक पडणार आहे? बरोबर ना. गेलं तर काय फरक पडणार आहे? थोडेफार ट्रेड लॉस मध्ये जाणारच ना तुमचे, बरोबर आहे ना. एकच मिनिट थांबा एकच मिनिट. पीओआय असतो ज्यावेळेला ऑप्टिमल ट्रेड एंट्री असतं ना त्यावेळेला पाठीमागच्या बाजूला ऑर्डर ब्लॉक असतो. हे बघा हा इथनं इथेपर्यंत जो ऑर्डर ब्लॉक आहे त्याला ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक म्हणतात. हा आणि ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकला कलेक्ट कुठं करतो आपण? ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकला कलेक्ट कुठं करतो आपण? हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये. खाली पीओआय कोणता होता तुमच्याकडे? खाली विकलीचा होता ना. आणि विकलीच्या ह्याच्यामध्ये ही लास्ट सेलिंग कॅन्डल काय तुमच्याकडे? ओबी आहे ना. याला टॅप केलं का मार्केटनं ओबीला? आणि टॅप केल्यानंतर परत खाली आलं का? मग सांगा रिस्क केवढं आणि रिवॉर्ड केवढं? रिस्क केवढं आणि रिवॉर्ड केवढा आहे? बरोबर आहे ना. आता इथनं मार्केट वरती गेले लक्षात घ्या. इथनं मार्केट वरती गेले. आता कुठनं वरती जाणार हे महत्वाचं तुमच्यासाठी, बरोबर ना. आता हे बघा ह्या ब्लॅक कलरच्या कॅन्डल दिसतात का? हा ब्लॉकेज आहे लक्षात घ्या. आणि इथं टॅप करून मार्केट परत वरती जाऊ शकतं. काय लेवल आहे तो? 2611. आणि 2611 काय आहे तुमच्याकडे? ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे, बरोबर ना. बघा 2611 तुमच्याकडे ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे आणि इथे तुम्हाला काय करायचं? लेटेस्ट स्विंगला काय करायचे? फिबोनाची लावायचे. हे का फिबोनाची लावली का? ऑप्टिमल ट्रेड एंट्री तिथंच येते का? डबल कन्फर्मेशन झालं लक्षात घ्या, बरोबर आहे ना. फक्त एकच विषय इथं तुमच्याकडे अडतोय लक्षात घ्या. कारण की तुमचा जो बायस आहे बायस काय तुमच्याकडे? बेरीज झाला लक्षात घ्या. बेरीज हा हा बायस बेरीज आहे. मग इथनं ट्रेड घेतल्यानंतर ना या जो मोठा फेअरव्हॅल्यू गॅप आहे याच्या मध्य सेंटरला बाहेर पडायचं. जास्त वेळ थांबायचं नाही. हा वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे पण थोडे पॉईंट तुम्हाला मिळत असतील तर घ्या ना तुम्ही. हा समजलं हे ऑप्टिमल ट्रेड एंट्री प्रीमियम डिस्काउंट. आणि इथे पण बघा तुम्ही प्रीमियम डिस्काउंट इथे पण तुम्ही लावला तरी तुमचा पीओआय कशामध्ये आहे? डिस्काउंट मध्ये बघा. समजलंय फिबोनाची. हा आता त्याच्यानंतर ना सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे प्रकार लिहा. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे प्रकार लिहून घ्या.
ज्यावेळी तुम्ही बोलत नाही त्यावेळेला माईक ऑफ करत जावा, बॅकग्राऊंडचा व्हॉइस भरपूर येतो. सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे प्रकार लिहून घ्या. उद्यापासून सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे प्रकार. सर बेसिक मधलं लास्ट लेक्चर आहे का? होय होय. सर उद्यापासून नाही होणार का लेक्चर? उद्यापासून ऍडव्हान्स चालू होणार. सर हा लेक्चरचा व्हिडिओ जरा पाठवा का, कारण जरा थोडस जरा कन्फ्युजिंग वाटलं मला. ओके ठीक आहे. जरा हा क्लास किती दिवसाचा असेल आपला? हा महिनाभरात असतो. ऑफलाईन होणार का ऑनलाईन? ऑनलाईन. हा तुमच्याकडे बेसिक आणि स्टँडर्ड सपोर्ट रेजिस्टन्स आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. हेच मला वाटते सर्वांना येते. ऍडमिशन कुणाला करायचं असेल तर मेसेज करा मला. ऍडव्हान्स लेक्चरला ऍडमिशन करायचं असेल तर मेसेज करा. प्लस आपल्याला लाईफ टाईम सर्व्हिस मिळते. तुम्हाला लक्षात घ्या. तुम्हाला कोणत्या गोष्टी समजत नाहीत, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण सर्व्हिस देतो. त्यामुळे ऍडव्हान्स लेक्चरला जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा. फीस किती सर? मेसेज करा, तुम्हाला सर्व डिटेल्स मिळेल. बरं बरं बरं. सर ह्याची रेकॉर्डिंग कधी भेटन? आज संध्याकाळी युट्यूबला होते ती. तुमची बॅच संपल्यानंतर युट्यूबला अपलोड करतो. थोडाफार वेळ लागतो. 12 पर्यंत होईल अपलोड. बेसिक अँड स्टँडर्ड सपोर्ट रेजिस्टन्स. हे बघा इथे हा जो एरिया आहे, ज्यावेळेला मार्केट वरून आलं त्यावेळेला मार्केट इथं काय केलं सांगा जरा मला. सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतला. आणि त्यावेळेला हा ज्यावेळेला सपोर्ट मार्केटनं तोडला त्यावेळेला मार्केटनं परत इथं काय केलं तुमच्याकडे? रेजिस्टन्स घेतला. इथे काय घेतलं? सपोर्ट घेतलं. आणि परत मार्केटने खालचा लो तोडला आणि इथे काय घेतला? रेजिस्टन्स घेतला. लक्षात घ्या. सगळ्यात जास्त जी लिक्विडिटी असते ती कुठं असते? वरती. सपोर्ट अँड रेजिस्टन्सला असते. लक्षात घ्या. सपोर्ट अँड रेजिस्टन्सला. मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण तुम्हाला मार्क करणे गरजेचं असतं. लक्षात घ्या. बरोबर ना? सपोर्ट अँड रेजिस्टन्सला तुम्हाला जर सगळ्या गोष्टी जर म्हणजे लिक्विडिटी हंटिंग वगैरे समजत असेल, हे बघा आता हा काय आहे तुमच्याकडे? हा रेजिस्टन्स आहे. मग रेजिस्टन्सच्या वरती मार्केट का गेलं? लिक्विडिटी हंट करायला गेलं. बरोबर ना? लिक्विडिटी हंट करायला गेलं. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ना सपोर्ट पण असतं बघा. इथे सपोर्ट हा काय आहे तुमच्याकडे? सपोर्ट आहे. बरोबर ना? हा मग तुम्हाला काय वाटतं की इथनं मार्केट इथं ज्यावेळेला येतं बघा, इथं आल्यानंतर 2 कॅन्डल ग्रीन झाले का? लोक भरपूर आतमध्ये जातात. लक्षात घ्या. बाय साईडला. आणि मार्केट शेवटी काय करतं? स्टॉप लॉस घेतं. मग याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर नॉलेजची गरज आहे. लक्षात घ्या. सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर ट्रेडिंग केलं जाते काय मार्केटमध्ये?
सांगा मला, सपोर्ट आणि रेजिस्टन्स वापरून ट्रेडिंग केलं जाते का मार्केटमध्ये? नाही नाही. नाही सर. सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर जे ट्रेड करणारे लोक आहेत त्यांचे काय जातात? स्टॉप लॉस जातात. लक्षात घ्या, बरोबर आहे ना? ठराविक ठिकाणी 1-2 ठिकाणी चालतात, लक्षात घ्या, पण नेमकं कुठं चालवायचं याचं नॉलेज पाहिजे ना. हा समजला बेसिक आणि स्टँडर्ड सपोर्ट रेजिस्टन्स. हा, हो सर. 2 नंबरला ट्रेड लाईन टाका, ट्रेड लाईन. दोन नंबरला ट्रेड लाईन टाका, ट्रेड लाईन. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा दुसरा प्रकार. सपोर्ट आणि रेजिस्टन्स का शिकवले आपण, सांगा जरा मला. कारण तिथे जास्त प्रमाणात लिक्विडिटी असते. लिक्विडिटी फाइंडिंग करायला तुम्हाला सोपं पडते. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्किंग करून ठेवणार त्यावेळेला तुम्हाला लिक्विडिटी फाइंडिंग करायला बरं पडणार. लिक्विडिटी कुठं आहे हे समजून जाणार. लक्षात घ्या. प्रणय सर, सगळ्यात जास्त पॉवर ऑफ 3 कुठं तयार होतात? ट्रेड लाईन घेतली सर्वांनी? हॅलो, आवाज येतो का माझा? हो येतोय. ट्रेड लाईन ड्रॉइंग करून घेतली का? हो हो. आता ट्रेड लाईनला पण कशी लिक्विडिटी असते सांगतो तुम्हाला मी. हे बघा, इथे काय करतात, आता ट्रेड लाईनची ब्रेकआउट झाल्यानंतर ना कोण अट्रॅक्ट होतं सांगा जरा मला. सेलर. इथे सेलचा ट्रेड पडतो, याचा स्टॉप लॉस इथं असतो, बरोबर ना? हो. परत रिटेस्ट झाल्यानंतर कोण अट्रॅक्ट होतं? बायर नाही, सेलर होते. रिटेस्टला एंट्री घेणारे पण असतात ना सेलर्स. हा, परत इथं सेल करण्यासाठी परत अट्रॅक्ट होतात आणि त्यांचे स्टॉप लॉस इथे असतात. लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मार्केट काय करतं, थोडंफार खाली गेल्यासारखं नाटक करतं आणि वरच्या बाजूला जे तुमचे स्टॉप लॉस लागलेले असतात ते स्टॉप लॉस काय करतं, घालवतं डायरेक्ट वरती जाऊन. आणि त्याच्यानंतर ना एक सपोर्टचा ब्रेकआउट झाला म्हणून परत इथं काय होतात, सगळ्यात जास्त बायर्स आत येतात आणि परत खाली मार्केट जातं आणि रिटेस्ट होणार म्हणून काय करतात, परत बायर्स आत येतात आणि थोडंफार मार्केटला वरच्या बाजूला घेतलं जातं आणि ह्या हायच्या वरची लिक्विडिटी खातं आणि डायरेक्ट मार्केट काय करतं, रॅली करतं. काल म्हणून मार्केटमध्ये ट्रेडलाईन ही काय आहे, एक प्रकारचा हा लिक्विडिटी पूल आहे. लक्षात घ्या, लिक्विडिटी पूल. ह्या लिक्विडिटी सर, हा बोला. ॲक्युप्रेशन, मॅनिप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन महिला काय बोलतात ना? हो, हे अक्युमुलेशन आहे, हे मॅनिप्युलेशन आणि हे डिस्ट्रीब्युशन आहे. राईट. ट्रेडलाईन लिक्विडिटी इथे आहे का बघूया, एक मिनिट. ट्रेडलाईन लिक्विडिटी ट्रेडलाईन लिक्विडिटी झालेलं आहे सर्वांचं, नोट डाऊन करून. हो सर. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट घ्या, प्रिव्हियस डे हाय लो, प्रिव्हियस मंथ हाय लो, PDL ऑब्लिक H, प्रिव्हियस वीक लो ऑब्लिक H, प्रिव्हियस मंथ लो ऑब्लिक H. म्हणजे प्रत्येक दिवसाचा हाय लो हा एक मार्केटसाठी लिक्विडिटी असते, प्रत्येक आठवड्याचा हाय लो मार्केटसाठी एक लिक्विडिटी असते आणि प्रत्येक महिन्याचा हाय लो पण मार्केटसाठी एक काय असते, लिक्विडिटी असते. आता ही लिक्विडिटी कशी पकडायची असते तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. हे नोट डाऊन झालं असेल तर हँड राईज करा.
हो झालंय सर. ओके ठीक आहे. आता इथे बघा, आता तुम्हाला प्रिव्हियस वीकची जर लिक्विडिटी हंटिंग करायची असेल, लिक्विडिटी मार्केटला जर हंटिंग करायचं असेल तर मार्केट कसं करतो दाखवतो तुम्हाला मी. युरो USD ओपन करतो, युरो USD. हा, आणि विकलीचा टाइम फ्रेम लावतो. बघा विकलीचा टाइम फ्रेम दिसतो. हो सर. हा, राहुल सर काय म्हणत होता तुम्ही युरो USD मध्ये? कोणता टाइम फ्रेम तुम्ही मार्क करून पाठवलाय का? नाही, तुम्ही केलेलं ते पॉवर ऑफ 3 बरोबर आहे की, मी पाठवलं की तुम्हाला. बघा युरो USDचा विकलीचा चार्ट आहे बघा इकडे. हा विकलीचा चार्ट आहे. हे काय झाले तुमच्याकडे? अक्युमुलेशन झाले बरोबर ना. त्याच्यानंतर मॅन्युप्युलेशन कुठं झाले तुमच्याकडे? इथे काय झाले? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाले बरोबर ना. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, एंट्री कुठे येणार आहे तुमची? इथे येणार आहे. ही कॅन्डल लिक्विडिटी खायला जी कॅन्डल आहे तिथे एंट्री येणार आहे. हे बघा इथे दिसतो का FVG? हे बघा इथे दाखवतो तुम्हाला मी. हा काय आहे तुमच्याकडे? FVG आहे बरोबर ना. त्याला टॅप केलं का मार्केट आणि खाली गेलं बरोबर ना. हा, आता तुम्हाला मी, हा इन्व्हर्जन झाला. IFVG आहे तो. आणि ह्या IFVG मध्ये कसं ट्रेड कसे घ्यायचे असतात? हा IFVG तुम्ही मार्किंग करून ठेवलाय बरोबर ना. बघा हा IFVG तुम्ही मार्किंग करून ठेवलाय. आता तुम्हाला माहिती आहे ह्या IFVG मध्ये आल्यानंतर मार्केट खाली जाणार आहे बरोबर ना. मग तुम्हाला विकली कॅन्डलचा हाय मार्क करून ठेवायचा लक्षात घ्या, कारण की हे तुमचा बायस काय बेरिश आहे ना. हा, मग त्यावेळेला ह्या कॅन्डलचा हाय, या कॅन्डलचा हाय ज्या वेळेला स्वीप होईल लक्षात घ्या. हाय ज्यावेळेला स्वीप होईल त्यावेळेला तुम्हाला एंट्री मिळणार आहे. मग विकलीवरून आपण काय करणार? 4 आवरला जाणार. आणि 4 आवरला ज्यावेळेला ह्या येलो लाईनच्या वरती मार्केट जाणार, त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं असतं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं लक्षात घ्या. तेव्हा काय ते मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का तुमच्याकडे? तेव्हा काय ते मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं लक्षात घ्या. इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं लक्षात घ्या. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट ज्यावेळेला झालं त्यावेळेला हा कोणता ब्लॉक झाला तुमच्याकडे? ब्लॉक कोणता आहे सांगा? ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक. ओबी ब्रेकर ब्लॉक आहे सर. ब्रेकर ब्लॉक आहे तो, ब्रेकर ब्लॉक. हा ब्रेकर ब्लॉक. त्या ब्रेकर ब्लॉक मध्ये ज्यावेळेला मार्केट जाईल त्यावेळेला एंट्री घ्यायची लक्षात घ्या. आता ब्रेकर ब्लॉक मधनं तुम्हाला एंट्री का दिली नाही कळालं का तुम्हाला? नाही सर. नाही, बघा टाइम फ्रेम आलेला, डेली कॅन्डलवर गेलो आणि डेली कॅन्डलवर ज्यावेळेला गेलो त्यावेळेला इथे 4 आवरलाच दाखवतो. हा काय सांगा मला जरा, हा काय सांगा? हे मार्क केलेलं काय सांगा जरा? ऑर्डर फ्लो बरं का. ऑर्डर फ्लोचा लो कोणता आहे? हा लो आहे लक्षात घ्या. आणि ऑर्डर फ्लोचा लो आणि खाली फेअर व्हॅल्यू गॅप आहे का तुमच्याकडे इथे? हा, ऑर्डर फ्लोचा लो आणि फेअर व्हॅल्यू गॅप असा मार्क करायचा. आणि याचा जो 50% भाग असतो ना त्याच्या वरच्या बाजूला एंट्री घ्यायची इथे. म्हणजे ब्रेकर ब्लॉक पर्यंत वाट नाही बघायची आहे. ब्रेकर ब्लॉक वरती यायला. आणि ही ज्यावेळेला तुमचा ब्रेकर ज्यावेळेला FVG ला ओव्हरलॅप होतोय लक्षात घ्या. ब्रेकर ज्यावेळेला FVG ला ओव्हरलॅप होतो त्यावेळेला मार्केट तुमच्या ब्रेकर जवळ पण येत नाही लक्षात घ्या. आणि इथं तुम्ही आता 4 आवरला ना, इथे ज्यावेळेला तुमच्याकडे मार्केट ज्यावेळेला येतं त्यावेळेला छोटा टाइम फ्रेमला आणखी कन्फर्मेशन घ्या ना तुम्ही 15 मिनिटाच्या, बरोबर आहे ना. बरोबर आहे. हा, विदाउट कन्फर्मेशन ट्रेड नाही करायचा. काय पण असू दे, कन्फर्मेशन शिवाय ट्रेड नाही करायचा. तेव्हा काय इथे काय झालं? इकडे मार्केट गेलं आणि मार्केट ज्यावेळेला इथे वरती गेलं त्यावेळेला इथे तुमच्याकडे काय झालं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं ना. इथे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि इथे तुम्हाला एंट्री मिळाली बघा इथे.
परत मिळाली. हा परफेक्ट एंट्री झाली. हा परफेक्ट एंट्री झाली, लक्षात घ्या. हे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट 15 मिनिटाचा का बघायचा होता, की कारण की तुमचा जो स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस इथे एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस छोटा होत होता, लक्षात घ्या. हा, अजून छोटा झाला. हा छोटा, आणि काय असेल ते मोठं टार्गेट. हो. कळलं? टार्गेट मोठ्या टाइम फ्रेम वर घ्यायचं का सर? हो, मोठ्या टाइम फ्रेमवर. विकली कॅन्डलचा काही मार्क केला त्याने, विकली कॅन्डलचा हाय हा. खाल्ला ना तिने. हा हा हा. हा, मग कुठल्या कॅन्डलचा हाय खाल्लाय त्या कॅन्डलचा लो तुमचं टार्गेट. हे ओके. बघा, ह्या ग्रीन कलर कॅन्डलचा हाय खाल्लाय काय? हा खाल्लंय. हा, मग ह्या ग्रीन कलर कॅन्डलचा जो लो असतो तो टार्गेट, किंवा अपोजिट साइड लिक्विडिटी ही काय आहे? लिक्विडिटीचा. लिक्विडिटी आहे. मग हा लो तुम्ही ठरवू शकता ना लिक्विडिटीसाठी. हा बरोबर आहे ना? बघा टार्गेट दिले का बरोबर. नाही. जास्तच दिले हा, त्यापेक्षा. जास्तच दिले, लक्षात घ्या. मग या गोष्टी मॅनेजिंग करता आल्या पाहिजेत फक्त तुम्हाला. काल विकली कॅन्डलचा हाय लो कसा खाल्ला जातो, डेली कॅन्डलचा हाय लो कसा खाल्ला जातो. हो हो. म्हणजे विकली, डेली किंवा मंथली कॅन्डल काय आहे तुमच्यासाठी? लिक्विडिटी आहे, बरोबर ना? हा, हाय हा लो त्याचा लिक्विडिटी. हा, मग ती लिक्विडिटी तुम्हाला एका हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये जर सापडत असेल प्रॉपर पद्धतीने, लक्षात घ्या. बघा इथे, आता इथे दाखवतोय इथे तुम्हाला. हा मंथली टाइम फ्रेमचा हा काय आहे तुमच्याकडे? एफव्हीजी आहे. मग या पाठीमागच्या कॅन्डलच्या खाली, लोच्या खाली काय पडले तुमच्याकडे? लिक्विडिटी. लिक्विडिटी पडले, बरोबर ना? आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे तो 2603 ते 2534, म्हणजे साधारण 70 पॉईंटच्या लेवलचा. हा, मग हा परवडणार आहे तुम्हाला? नाही. मग नाही. त्याच्यासाठी काय करायचं, हा पीओआय रिफाईन करायचा असतो, लक्षात घ्या. हा पीओआय, मग तो रिफाईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, छोट्या टाइम फ्रेमवर जावं लागतं, लक्षात घ्या. बघा, हा पीओआय काय तुमच्याकडे? एफव्हीजी आहे का? परत एफव्हीजी मध्ये एफव्हीजी, परत विकलीला पण एफव्हीजी आहे बघा इथे. म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे भरपूर पीओआय एकत्र येतात त्यावेळेला तो पीओआय काय होतो तुमच्याकडं, एका हाय लेवलच्या डिफेन्स सारखं काम करतो, लक्षात घ्या. तो हाय लेवलच्या डिफेन्स सारखं. आणि त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला डेली, विकली, मंथलीवर तुम्ही काय बघितलं? पीओआयच बघितले. त्याच्यानंतर 1 आवरला काय करणार, आता तुम्हाला माहिती आहे डेली किंवा विकलीच्या कॅन्डलचं लिक्विडिटी खाणार आणि जाणार मार्केटवरती. मग त्यावेळेला तुम्हाला छोट्या टाइम फ्रेमवर काय बघायचं असतं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता, लक्षात घ्या. हे बघा, पीओआयला टॅप झालं का तुमच्या? आणि पीओआयला ज्यावेळेला टॅप झालं त्यावेळेला तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. याच्यावरती ज्यावेळेला मार्केट क्लोज होईल त्यावेळेला तुमच्याकडे काय मिळणार आहे तुम्हाला? क्लोज झालं का? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं का? आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं एंट्री मारण्यासाठी. आणि लेटेस्ट जो स्विंग असतो, स्विंग पॉईंट, त्याला काय लावायची? ऑप्टिमल ट्रेड एंट्री. दिसते का ऑप्टिमल ट्रेड एंट्री? हा, तिथे ट्रेड लावून ठेवायचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम. आता कुठले पीओआय काय बघत बसायचं नाही. इथं तुमची पोझिशन येणार अशी, आणि स्टॉप लॉस कुठे येणार? जो स्विंग पॉईंट होता त्याच्या खाली. आणि टार्गेट पहिला जो हाय असेल तो टार्गेट, त्याच्यानंतर ना वरच्या बाजूची आणि लिक्विडिटी बघायची, डेलीच्या कॅन्डलच्या नंतरची लिक्विडिटी बघायची. सर, प्रिव्हियस लो म्हणजे आता हे लोअर लो पण आहे ना तिथं, त्याला का लावलं ना आपण? कुठल्या लेटेस्ट स्विंगला सांगितलं ना, लेटेस्ट स्विंगला ऑप्टिमल ट्रेड एंट्री लावायची. मग काय सांगितलं की मी? तेच की, तिथं अनेक लो दिसत आहे ना तिथं. बघा, हे बघा खाली, बघा खाली, हे हा ना, हा हा, हे बघा, हा इथपर्यंत गेलं. हा जुना आहे ना, हा लेटेस्ट आला ना तुमच्याकडे. राईट. आता हा, त्यासाठी ते इकडे घ्यायचं काय? हा, त्यासाठी इथनं इथे लावायचं. आणि इथनं इथे गेल्यानंतर ना इथली कॅन्डल असते किंवा या ज्या ब्लॅक कलरच्या कॅन्डल असतात ह्या ऑर्डर ब्लॉकचं काम करतात. या मोठ्या टाइम फ्रेमवर ज्यावेळेला जाताय तुम्ही त्यावेळेला कळतं ती ऑर्डर ब्लॉक असते. बघा, ही ब्लॅक कलरची कॅन्डल दिसते काय? बरोबर बरोबर बरोबर. हा, ती ऑर्डर ब्लॉक आहे. तिचा जो ओपन असतो, ओपन, त्या ओपनला टॅप केल्या केल्या मार्केटवरती जातं, लक्षात घ्या. बघा, दिसतो का ओपन? हा बघा इथं. आता ह्याला टॅप केल्या केल्या तुमच्याकडे मार्केटवरती जाणार. बरोबर बरोबर. हा, मग ह्या अशा पद्धतीचे ऑर्डर ब्लॉक तुम्हाला महत्वाचं असेल, लक्षात घ्या. बघा, गेलं काय टॅप केल्या केल्या? बरोबर. ह्याला ऑर्डर ब्लॉक्स म्हणतात, लक्षात घ्या. आणि इथं रिस्क कमी आहे, लक्षात घ्या तुमच्याकडे.
आणि टार्गेट जास्त आहे, लक्षात घ्या. कळालं काय? मग हे काय होतं, हे प्रिव्हियस कॅन्डलचा हाय लो किंवा प्रिव्हियस मंथ किंवा प्रिव्हियस वीक या कॅन्डलचं काय करतं मार्केट, हाय लो खातं, लक्षात घ्या. मग प्रिव्हियस कॅन्डलचा हाय लो तुमच्यासाठी कशाचं काम करतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं करतो ना. मग सपोर्ट अँड रेजिस्टन्स मी शिकवायलोय कशाला तुम्हाला? सगळ्यात जास्त इंडियन ट्रेडर कशावर ट्रेडिंग करतात? सपोर्ट रेजिस्टन्स. मग सपोर्ट रेजिस्टन्स, मग मार्केट मेकर पण सपोर्ट रेजिस्टन्स वरती ट्रेडिंग केले आणि इंडियन मार्केटवाल्यांनी पण सपोर्ट रेजिस्टन्स वर ट्रेडिंग केलं, तर मार्केट मेकरला प्रॉफिट कसा होणार? नाही होणार. बरोबर ना. मग सगळ्यात जास्त गोंधळ आहे, त्या गोंधळाचा फायदा कसा उठवायचा, त्याच्यासाठी मार्केट मेकर काय करतात, मार्केटला सपोर्ट अँड रेजिस्टन्स तयार करतात. इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हायडर नावाचं जी कन्सेप्ट असते, त्यानुसार मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक लिक्विडिटी प्रोव्हाइड केली जाते आणि त्यानुसार मार्केटमध्ये एक लिक्विडिटी तयार करून सपोर्ट रेजिस्टन्सचे तयार केले जातात, सपोर्ट रेजिस्टन्स. आणि त्या सपोर्ट रेजिस्टन्सला मार्केट आपले जे इंडियन ट्रेडर असतात ते बाय सेल करत बसतात. आणि सगळ्यात जास्त ट्रेडर ज्यावेळेला बाय आणि सेलर्स, बायर्स आणि सेलर्स ज्यावेळेला आत येतात, त्यावेळेला मार्केट मेकर येतात आणि काय करतात, त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन जातात. काल हे हा, मग त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लिक्विडिटी सर महत्त्वाची आहे. इंडिकेटर आहे काय हे? सर इंडिकेटर आहे का हे? हो, इंडिकेटर आहे. ह्याची कसं लावायचं, कसं काय असते ते इंडिकेटर सगळं आपल्या ऍडव्हान्स मधलं आहे, ते सगळं हायर लेवलचं इंडिकेटर आहे ते. प्रिव्हियसली हाय लो सपोर्ट रेजिस्टन्स समजला स्वरा मॅडम, तुम्हाला समजला? हा, प्रत्येक कॅन्डलचा हाय लो हा एक प्रकारची लिक्विडिटी असते. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, डेलीच्या कॅन्डलचा, विकलीच्या कॅन्डलचा आणि मंथलीच्या कॅन्डलचा हाय लो मार्क करून ठेवायचा असतो. कारण की तो हाय लो जर मार्केटने जर स्वीप केला तर मार्केट अपोजिट डायरेक्शनला जाऊ शकतं, लक्षात घ्या. काल हे त्याच्यानंतर ना सपोर्ट रेजिस्टन्स जो फिबोनाची आहे तो पण एक प्रकारची सपोर्ट रेजिस्टन्स आहे, लक्षात घ्या. फिबोनाची पण एक प्रकारची सपोर्ट रेजिस्टन्स आहे, पण विदाउट कन्फर्मेशन तुम्ही ट्रेड घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. बरोबर ना. इंडियन मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची फिबोनाची वापरली जाते, गोल्डन झोन कोणता आहे त्यांच्याकडे? हा गोल्डन झोन आहे ना, बरोबर आहे ना. इंडियन मार्केटमध्ये जर बघितला तुम्ही, काय गोल्डन झोन आहे सांग, काय करेक्शन येते की ते तुमच्या स्ट्रक्चरवर असतं, तुम्ही कोणता स्ट्रक्चर बघायला लागला त्याच्यावर असतं. नाही नाही, 3 मिनिटाच्या वगैरे बघून चालत नाही, नाही बघून. कशाला बघता तुम्ही? बँक निफ्टीला, निफ्टी बँक निफ्टी, ओके ठीक आहे. ओके, इथे आता बँक निफ्टी काय करायला लागला बघतो मी, आज लय दिवसानं बघायला लागलोय. पहिल्यांदा चार्ट काय करायला लागला, हा मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्हाला बघून घ्यायला लागणार, लक्षात घ्या. प्रणय सर जरा माईक बंद करा तुमचा. हे बघा, हा ट्रेंड कोणता आहे तुमच्याकडे? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे, हा हायर लो दिसतो आणि हा हायर अप ट्रेंड आहे ना तुमच्याकडे. आणि हे काय आहे सांगा मला जरा. सपोर्ट घेतलाय सर. सपोर्ट आहे ना, मग सपोर्ट म्हणजे काय, मार्केट मधली सगळ्यात जास्त काय लिक्विडिटी आहे, बरोबर ना. हो. हा, लिक्विडिटी. आता ह्या लिक्विडिटीचे स्टॉप लॉस कुठे गेलेत? इथे गेलेत ना, हो. इथे गेलेत, बरोबर काय. आता हे ज्या वेळेला स्टॉप लॉस गेलेत
त्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे, त्या ज्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली आहे बघा, ह्या कॅन्डलने ह्या सगळ्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ली का? हो हो हा, ही डेलीची कॅन्डलची. मग याच्या आतमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं, लक्षात घ्या. मग डेलीवरनं 1 आवरला गेलो आपण, आणि 1 आवरला ज्यावेळेला गेलो त्यावेळेला तुम्हाला काय बघायचं होतं, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं होतं, बरोबर ना? हे बघा इथे इथे झालं का मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट? हो हा, आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना मार्केट मेकरनं काय केले, प्राइसला डायरेक्ट काय केल्या, थ्रोटल दिलाय, गॅपअप झालं. का झालं गॅपअप? ना इलेक्शनचा पण काय संबंध आहे ना. हो हो हे काय अक्युमुलेशन जास्त झाले ना इथे. साइडवेज मार्केटमध्ये आता तुम्हाला काय पाहिजे इथे, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पाहिजे, बरोबर काय? बघा इथे आता इथलं प्युअर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट हे काय आलेलं ना तुमच्याकडे करेक्शनला. प्युअर जर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पाहिलं असेल तर याच्यावरती होणार, उद्याच्या कॅन्डलने जर क्लोजिंग दिली याच्यावरती तर मार्केट स्ट्रक्चर काय होणार तुमच्याकडे, शिफ्ट होणार, लक्षात घ्या. हा, शिफ्ट होणार. मग शिफ्ट ज्यावेळेला मार्केट स्ट्रक्चर होणार तुमच्याकडे त्यावेळेला ही लास्ट जी ब्लॅक कलरची कॅन्डल आहे ती काय काम करणार तुमच्यासाठी, ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉकचं काम, ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकचं काम करणार. आणि मार्केट वरनं परत ह्याच्यामध्ये येणार आणि इथनं परत काय करणार, वरती जाणार, लक्षात घ्या. काय हे कसे असतात, तुम्ही जर बँक निफ्टी आणि हे करत असाल, लक्षात घ्या, त्यावेळेला तुमचे पीओआय डेली 4 आवर आणि 1 आवरची पीओआय असलेच पाहिजेत, लक्षात घ्या. हा, त्याच्याशिवाय खालच्या टाइम फ्रेमला बसायचं नाही. खालचा 5 मिनिटं आणि 3 मिनिटं काय दिसते सांगा जरा मला, तुम्हाला काय समजणार आहे तुम्हाला? हा, ते करायलाच लागते, लक्षात घ्या. हा, एंट्री 15 मिनिटं 5 मिनिटं एंट्री असतेच की आपली, 15 मिनिटं आणि 5 मिनिटाला एंट्री येणार, लक्षात घ्या. नाही, छोट्या मार्केटचा काही संबंध नाही इथं. तुमचे पीओआय ते 1 आवर 4 आवरचे पीओआय झालेत, त्याला सपोर्टेड पीओआय म्हणजे डेलीचा पीओआय. आणि जिथलं जे स्ट्रक्चर मॅपिंग येणार तुमच्याकडे ते 15 मिनिटं किंवा 30 मिनिटाचं स्ट्रक्चर मॅपिंग येणार. आणि त्याच्यानंतर एंट्री तुमची 5 मिनिटं 3 मिनिटं घेऊ शकता तुम्ही. 5 मिनिटावर एंट्री प्रॉपर येणार तुमच्या इथल्या. हा, समजलं. हा प्रिव्हियस डे हाय लो समजलं तुम्हाला. मार्केटमध्ये प्रिव्हियस डे हाय लो ची लिक्विडिटी कशी काढली जाते समजले तुम्हाला. हो सर. त्यानंतर मार्केट स्विंग बघा. मार्केट स्विंग म्हणजे काय. काय तुम्हाला
आता चेक करा, आवाज येते का? आता हा आता प्रॉपर झाला बघा. हा बघा इथे मार्केटमध्ये स्विंग काय आहे? सगळ्यात जास्त स्विंग पॉईंट कुठे तयार होतात? सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि सपोर्टलाच होतात ना. हे स्विंग जे पॉईंट असतात ते कुठे तयार होतात सगळ्यात जास्त? सपोर्ट रेजिस्टन्सला. मग मार्केटमध्ये हे सपोर्ट रेजिस्टन्सचे जे काय प्रकार आहेत ते एक प्रकारची काय आहे मार्केटमध्ये? लिक्विडिटी लक्षात घ्या. हा, जर तुम्ही ह्याला जर लिक्विडिटी म्हणून जर बघितलं नाही तर मार्केटमध्ये तुमचा काय जाणार? स्टॉप लॉस जाणार, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ट्रेडलाईन काय मार्केटमध्ये? लिक्विडिटी आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस डे हाय लो, आता जशाप्रमाणे मी तुम्हाला दाखवलं ते पण काय आहे मार्केटमध्ये? लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. लिक्विडिटी. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल म्हणजे काय थोडक्यात की तुमच्याकडे जे राऊंड फिगर नंबर असतात, राऊंड फिगर म्हणजे आता गोल्ड आपल्याकडे किती आहे? 2700 समजा. 2700 जर प्राइस आणि इथे जर खाली प्राइस असेल आणि वरती जर 2700 जर नंबर असेल तर हा तुमच्यासाठी काय करणार? कशाचं काम करणार तुमच्यासाठी? रेजिस्टन्सचं काम करणार, लक्षात घ्या. आणि इथे ज्या वेळेला मार्केट जातं त्यावेळेला मार्केट मेकर काय करतात? तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना बेसिक स्टँडर्ड मी तुम्हाला दाखवले जे सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट तुटल्यानंतर रेजिस्टन्स तयार होतो, रेजिस्टन्स तुटल्यानंतर ना सपोर्ट तयार होतो. ती पण मार्केटमध्ये ती काय करे? एक प्रकारची लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना फिबोनाची पण एक प्रकारची लिक्विडिटी आहे, ऑर्डर ब्लॉक्स पण एक प्रकारची लिक्विडिटी आहे, गॅप्स पण एक प्रकारची लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. फक्त प्रॉपर कोणत्या ऑर्डर ब्लॉक्स तुम्हाला मार्किंग करता आल्या पाहिजेत किंवा ऑर्डर ब्लॉक मध्ये आल्यानंतर ना मार्केटनं काय बिहेव केलं पाहिजे हे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता, लक्षात घ्या. कारण की सर ऑर्डर ब्लॉक एक थोडस प्रॉपर म्हणजे ऑर्डर ब्लॉक एवढं कळत नाही. कारण का ऑर्डर ब्लॉक म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे ताकद किती आहे त्या ऑर्डर ब्लॉक मध्ये, कसं ओळखायचं तसं हे अजून कळत नाही आहे. ते आपल्याकडे जे ऑर्डर ब्लॉक आहेत ते 10 प्रकारचे आहेत आणि तेच उद्यापासून आपल्याकडे सगळं चालू होणार, लक्षात घ्या. ऍडव्हान्स लेवलचं जे नॉलेज आहे ते उद्यापासून चालू होणार आहे, लक्षात. कारण की मला एक गोष्ट सांगा, ही ओबी हा एफव्हीजी ओबी एफव्हीजी प्लस ओबी एफव्हीजी झाला प्लस तुमच्याकडे बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला युट्यूबला फ्री मिळतात, बरोबर आहे ना? बरोबर. आता ह्या चालवायच्या कशा? सगळेच जर हे शिकवायला आले तर चालवायच्या कशा? किंवा ही मार्केट मेकर एक लिक्विडिटी झाली ना. सगळेच लोक जर ऑर्डर ब्लॉक मध्ये जर एंट्री करायला लागले तर लिक्विडिटी झाली नाही का? झाली. बरोबर ना. मग त्या लिक्विडिटीला कसं कॅच करायचं हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ती लिक्विडिटी कधी आणवते, काय होते ते कसं बघायचं, कन्फर्मेशन कसं घ्यायचं, त्याच्या स्टेप कशा घ्यायच्या, हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे तुमच्याकडे, बरोबर आहे ना? बरोबर. हा बरोबर. आणि त्याच्यानंतर इंडियन मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न्स जे वापरले जातात, चार्ट पॅटर्न्स हे बघा, हे चार्ट पॅटर्न जे वापरले जातात, रायझिंग वेज, डबल टॉप, डबल बॉटम, दिसते काही? सगळ्यात मोठी लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. सगळ्यात मोठी लिक्विडिटी, बरोबर ना? इंडियन मार्केटचा जो ट्रेडर आहे त्याला याच्या व्यतिरिक्त काय येते का? नाही. हा, म्हणून त्याचे मी पण याचाच कोर्स केलता. बँक निफ्टीला ब्रेकआउट इथं दिल्यानंतर एंट्री घेतल्यानंतर माझा स्टॉप लॉसच जायचा. जे लोकांना कळतं ना जास्त ते वर्क होत नाही नंतर. हा, कसं आहे मार्केटमध्ये ज्या सगळ्यात जास्त गोष्टी केल्या जातात सगळे लोक मिळून, ती मार्केटमध्ये एक प्रकारची काय तयार होते, नंतर ना लिक्विडिटी तयार होते, लक्षात घ्या. म्हणून मार्केटला कसं प्रेडिक्ट करायचं, बरोबर ना? तुम्ही मला सांगा, फॉरेक्स मार्केट असून दे किंवा शेअर मार्केट असून दे, याचा अभ्यास संपणार आहे का? नाही. मग का संपत नाही सांगा? काहीतरी न्यू येत राहतं अजून. काहीतरी न्यू येत नाही, लक्षात घ्या. काहीतरी न्यू येत नाही. सगळेच लोक जर एकसारखे करायला लागलं तर जे स्मार्ट मनी लावणारे, जे पैसे लावणारे आहेत, स्मार्ट मनी पैसे लावणारे लोक, ते पैसे भरपूर लावतात. त्यांना जर प्रॉफिट झाला नाही तर काय करणार आहे? मार्केटच नाही चालत. नाही जाणार ना. मग मार्केटमध्ये काय एक प्रकारची लिक्विडिटी आहे ना.
बीओएस काय आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर काय आहे, त्याच्यानंतर ऑर्डर ब्लॉक्स काय आहेत, एफयूजी काय आहेत, कुठला एफयूजी चालला पाहिजे, कुठला ऑर्डर ब्लॉक चालला पाहिजे, त्याला कसा चालवायचा, बरोबर आहे ना. हा बरोबर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर काय बघितलं पाहिजे, कुठं कसं बघायचं पाहिजे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर मॅपिंग. स्ट्रक्चर मॅपिंग मला वाटते लोक असेच बघतात, हा वरती गेलं खाली गेलं, वरती गेलं खाली गेलं, वरती खाली गेलं, हा हायर आहे म्हणतात. या लोच्या खालची जोपर्यंत लिक्विडिटी मार्केट मेकर उचलत नाहीत तोपर्यंत वरच्या बाजूला हायर आहे तयार होत नाही, लक्षात घ्या. तसंच इकडं अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग, हे आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग झालं म्हणायचं, लक्षात घ्या. आणि हे स्ट्रक्चर मॅपिंग करताना हे स्ट्रक्चर मॅपिंग जरी तुम्ही प्रॉपर केले तरी या स्ट्रक्चर मॅपिंगला तुमच्याकडे जर टाइम फ्रेम जर चुकल्या तरी तुम्ही लॉसमध्ये जाता, लक्षात घ्या. याच्या टाइम फ्रेम जर चुकल्या तर तुम्ही लॉसमध्ये जातात. माझ्याकडे बघा आता हा जो तुम्हाला मी म्हणतो ना आयडीएम, त्याचा इंडिकेटर आहे, डायरेक्ट तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करून देते. तेव्हा हायर लो दिसते का सगळं, हे तुम्हाला तयार करून द्यायला. पण ह्याच्या हा तुम्हाला इंडिकेटर आहे, लक्षात घ्या. हा इंडिकेटरला एवढंच नॉलेज दिले, लक्षात घ्या. म्हणजे कुठं काय झाल्यानंतर ना पण मार्केट मेकर ह्या इंडिकेटरनुसार काम करत नाहीत, लक्षात घ्या. हे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी फक्त इंडिकेटर असतात, सपोर्ट करण्यासाठी. मग त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय लागतं, तुमच्या डोक्याचं स्किल लागतं, लक्षात घ्या. तुम्ही जेवढं याच्यामध्ये हे करणार त्या पद्धतीने हे मार्केट चालतंय, लक्षात घ्या. हे बघा इथं, हा इथे बघा हा हायर आहे दिसतो का तुम्हाला, आणि हा लोअर लो आहे बघा, आणि इथे वरती परत हायर आहे तयार झाला आहे. म्हणजे ट्रेंड कोणता हा तुमच्याकडे, अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे, लक्षात घ्या. अप ट्रेंड आहे. आणि हा अप ट्रेंड मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो की तुम्ही जोपर्यंत प्राइस तुमची डिस्काउंट मध्ये येत नाही तोपर्यंत काय करायचं असतं, तुम्हाला शांत बसत असतं. जमतं का हे कुणाला, जमत नाही, लक्षात घ्या. भरपूर ट्रेडरला ही प्राइस इथपर्यंत येण्यासाठी वेट करणं जमत नाही, त्याच्यामुळे इथं बाय सेल करत बसतात ते. त्यामुळे हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि ही ज्यावेळेला प्राइस येते डिस्काउंट एरियामध्ये त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या तरी पीओआयला ती सपोर्ट करते आणि जाते वरती, लक्षात घ्या. हे बघा ही ब्लॅक कलरची जी कॅन्डल दिसते काय, याला टॅप करून गेले बघा, ती ही ऑर्डर ब्लॉकचं काम करायला लागलं तुमच्याकडे. हे महत्वाचं तुमच्याकडे, लक्षात घ्या. कुठल्या टाइम फ्रेमला काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे. मार्केटमध्ये मार्केट ही लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. एक प्रकारची जे काय तुम्हाला कळणार ते कळालं तर ठीक. बरं, तेव्हा काय स्विंग पॉईंट समजले सर्वांना. स्वरा मॅडम समज, शिल्पा मॅडम तुम्हाला स्विंग पॉईंट समजले काय असतात. ओके ठीक आहे. आणि कोण आहे, पंकज सर. अमन सर समजले तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स मार्केटमध्ये काय आहे, लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. त्या लिक्विडिटीला तुम्ही कॅच केलं पाहिजे प्रॉपर, नाहीतर मग तुम्ही मार्केटमध्ये लिक्विडिटीला हंटवणार, लक्षात घ्या. बरोबर ना. प्रवीण सर काय म्हणताय, त्याच्यानंतर चार्ट पॅटर्न जे आता तुम्हाला मी दाखवले, रायझिंग वेज, फॉलिंग वेज, सिमेट्रिकल, सगळं जे काय चार्ट पॅटर्न आहे ती मार्केटमध्ये एक प्रकारची लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. कारण की सगळे लोक वापरायला लागलेत, प्राइस एक्शनच्या नावाखाली ते सगळे लोक वापरतात, लक्षात घ्या. मग ती एक प्रकारची काय मार्केटमध्ये लिक्विडिटी आहे, ही एक प्रकारची लिक्विडिटी आहे, लक्षात घ्या. आणि याच्या वरचं जर प्राइस एक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल, आता सगळ्यात टॉप लेवलला जे प्राइस एक्शन आहे ते कोणतं प्राइस एक्शन आहे, आयसीटी स्मार्ट कॉन्सेप्ट, इनर सर्कल ट्रेडर, लक्षात घ्या. आणि स्मार्ट मनीच्या वरचा ट्रेडर आहे, लक्षात घ्या. हा स्मार्ट मनीच्या वरचा आयसीटी. बघा इथे असे बॉक्सेस आहेत, लक्षात घ्या. असे बॉक्सेस, असे तुमच्याकडे 5 बॉक्सेस आहेत. हा जो पहिला ट्रेडर आहे याला काहीच नॉलेज नाही, लक्षात घ्या. हा पहिला जो ट्रेडर आहे याला काहीच नॉलेज नाही. हा दुसरा जो ट्रेडर आहे ह्याला फक्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स माहित आहेत. आणि हा तिसरा जो ट्रेडर आहे तुमच्याकडे हा प्राइस एक्शन माहिती आहे, लक्षात घ्या. आणि हा चौथा जो ट्रेडर आहे तो स्मार्ट मनी आहे, लक्षात घ्या. आणि हा 5वा जो ट्रेडर आहे तो कोणता ट्रेडर आहे, आयसीटी. हा 5वा जो ट्रेडर आहे तो आयसीटी आहे. आणि आयसीटी नंतर ना जो 6व्या नंबरला जो ट्रेडर येतो तो कोण आहे, मार्केट मेकर आहे, हा मार्केट मेकर. मग तुम्ही आयसीटी जर प्रॉपर शिकला तर मार्केट मेकरच्या जवळ आला ना तुम्ही.
SMC हा एक कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टला डेव्हलप म्हणजे त्या SMC कन्सेप्टमध्ये ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीला दूर करण्याचं काम कोणी केलं? ICT. ICT हा एक ट्रेडर आहे. ते युट्यूबला आहे ना तो एक मोठा ट्रेडर आहे तो. हा मोठा त्यानेच ट्रेडर बनवला ICT. हा आणि ICT नंतर ना सगळ्यात हायर लेवलला जो ट्रेडर आहे तो कोणता आहे? मार्केट मेकर. मार्केट मेकर. हा मार्केट मेकर लक्षात घ्या. आणि ICT पण आता मार्केटमध्ये काय होत चालली आहे? लिक्विडिटी होत चालली आहे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने तिथे ट्रेड जोपर्यंत तुमचा माइंडसेट लावून जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केट मेकर बनताच येत नाही लक्षात घ्या. मग मार्केट मेकर जर तुम्हाला बनायचं असेल तर ICT पर्यंत तर पोहोचायला पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या. ICT पर्यंत जर पोहोचला तर मार्केट मेकरच्या थिंकिंग तुम्हाला थोड्याफार समजतील लक्षात घ्या. याच्यामध्ये जर ICT मध्ये जर 50 ट्रेड तुमचे प्रॉफिटमध्ये गेले आणि 50 ट्रेड जरी लॉसमध्ये गेले तरी पण तुम्ही इथे प्रॉफिटेबल असणार लक्षात घ्या. कारण की 50 ट्रेड तुमचे जे प्रॉफिटेबल जाणार आहेत ते 1:3 च्या रेशोने जाणार. 1:3 च्या रेशोने आणि तुम्ही 100% इथे प्रॉफिटेबल होऊ शकताय. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय गरज आहे? ICT ची गरज आहे लक्षात घ्या. बरोबर ना? हाय लेवलचं प्राइस ऍक्शन, ऍडव्हान्स लेवलचं प्राइस ऍक्शन म्हणजे काय? ICT. मग ICT तुम्हाला शिकायला येणं गरजेचं आहे. ICT मध्ये भरपूर असे कन्सेप्ट आहेत. प्रॉपर सहजासहजी ICT समजत नाही लक्षात घ्या. एकदा जर ICT तुम्हाला जर समजला तर मार्केटमध्ये तुमच्याकडे तुम्ही जर समजा 50% जर लॉस करत असाल तर तुम्ही तो जो लॉस आहे तो 20% वर आणू शकता लक्षात घ्या. ICT जर समजा लागलं तर तुम्हाला. कारण की ICT मध्ये असे कन्सेप्ट आहेत की ICT ने मार्केटचा अल्गोरिदम कॅच केला लक्षात घ्या. अल्गोरिदम म्हणजे माहिती आहे ना? मग सर ते शिकवा ना आम्हाला. अल्गोरिदम म्हणजे माहिती आहे ना काय ते? म्हणजे आहे जरा आयडिया नॉर्मल. हॅलो पंकज सर बोला. नाही म्हटलं सर. अल्गोरिदम म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये ज्या कॅन्डल तयार होतात लक्षात घ्या. सॉफ्टवेअर आहे ना सर? हा अल्गोरिदम तुमच्या मार्केटमध्ये कॅन्डल आहे. आता ही कॅन्डल इथनं फिरू शकते लक्षात घ्या. याची गॅरंटी तुमच्याकडे म्हणजे थोडक्यात तुम्ही एक रोबोट सारखं तुम्हीच काम करताय. म्हणजे ट्रेडर असतात त्यांचे छाप उठलेले असतात लक्षात घ्या. छाप आणि ते छाप तुम्हाला अल्गोरिदम मार्फत कॅच करता येतात लक्षात घ्या. आणि ते कॅच करण्याचं काम कोणी केलेलं? ICT ने केलेलं लक्षात घ्या. ICT ने अल्गोरिदमला कॅच केलेला आहे आणि थोड्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने वर्क होतो लक्षात घ्या. ICT प्रॉपर ICT कन्सेप्ट मध्ये भरपूर अशा कन्सेप्ट आहेत ऑर्डर ब्लॉक्स वगैरे. पण लोक ज्या पद्धतीने ऑर्डर ब्लॉक्स वगैरे शिकवायचे आहेत त्या पद्धतीने शिकवत नाहीत किंवा ठराविक बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या त्या हे करत नाहीत मार्केटला. मग मार्केटमध्ये भरपूर काही काही गोष्टी महत्त्वाच्या. नुसत्या ऑर्डर ब्लॉक बघून ट्रेड करून चालत नाही लक्षात घ्या. ऑर्डर ब्लॉक आणि FUG ट्रेड करता येत नाही मार्केटमध्ये. मार्केटमध्ये तुमच्याकडे बायस पाहिजे, मार्केटमध्ये तुमच्याकडे नॅरेटिव्ह पाहिजे, मार्केटमध्ये तुमच्याकडं हायर टाइम फ्रेमची कॉन्टेस्ट पाहिजे, त्याच्यानंतरनं टाइम फ्रेम अलाइनमेंट पाहिजे, त्याच्यानंतरनं लिक्विडिटी मार्क केलेली पाहिजे, त्याच्यानंतरनं PD अरेज पाहिजे, प्रीमियम डिस्काउंट अरे. हा कन्सेप्ट ज्या वेळेला सगळे एकदम तुम्ही कॅच करायला शिकणार त्यावेळेला तुम्हाला समजेल की ICT काय आहे. सर ऑर्डर ब्लॉकचे टाईप सांगा ना एकदा. 10 टाईप माहितीच नाही. ऑर्डर ब्लॉकचे 10 टाइप्स आहेत ते तुम्हाला समजणार. नुसतं सांगून काय करणार आहे तुम्हाला? नुसतं सांगून तुम्हाला काय करू शकत नाही लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा टेलिग्रामची लिंक पाठवा की मला. व्हॉट्सअपला मी मेसेज केले बघा तुम्हाला. तुम्हाला उद्या तुम्हाला मी मेसेज पाठवतो जरा थोडंफार स्टडी करून. बरोबर ठीक आहे पाठव. समजलं हे तुम्हाला? पंकज सर सपोर्ट रेजिस्टन्स समजले? फिबोनाची समजली? स्वरा मॅडम तुम्हाला? शिल्पा मॅडम तुम्हाला? ओके ठीक आहे. प्रकाश सर तुम्हाला समजली फिबोनाची? कृपा मॅडम तुम्हाला समजलं का? ओके ठीक आहे. हे सपोर्ट रेजिस्टन्सचे प्रकार पण समजलेत ना? ओके ठीक आहे. उद्यापासून मला वाटतं ऍडव्हान्स चालू होईल.
त्याच्यानंतर ना दसरा सर तुम्हाला पण भरपूर गोष्टी मला वाटते समजलेल्या बरोबर ना? हा मागच्या बॅच पेक्षा आता प्रॉपर समजत असेल तुम्हाला. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर जय सर तुम्हाला समजते का मागच्या पेक्षा जास्ती आता? चेतन सर. क्लॅरिटी आहे बरोबर ना? त्याच्यानंतर ओके रुपेश सर तुमच्याकडे क्लॅरिटी आहे की नाही? रुपेश सर क्लॅरिटी आहे की नाही तुमच्याकडे? ओके ठीक आहे. तुम्ही काय म्हणत होता तो कोणता ट्रेड कसा घेतलेला काय म्हटला मला समजलं नाही. ओके ठीक आहे. नंतर गेला ना पण तो? हा मग काय करायचं असतं रिस्क जे आपल्याला जास्त दिसते ना त्यावेळेला छोट्या टाइम फ्रेम मध्ये तिथे जाऊन मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं लक्षात घ्या. कोणता होता तो स्क्रिप्ट? तेच की स्टॉक होता ना ते युनायटेड स्पिरिट. काय काय बघितलेलं सांगा जरा मला. बायस बेरिश कोणत्या टाइम फ्रेमचा? मंथलीचा बायस. ओके ठीक आहे. हा त्याच्या ओके 50% मार्क केलं होते. ठीक आहे ओके. हा त्याच्यानंतर काय बघितलं? एकच मिनिट. कुठं वरून चालते कुठं पण करू करेक्शन किती टक्के येईल त्याच्यावरती ठरतं. एक मिनिट थांबा. एक कॅन्डल का मार्क होत नाही. बरं ठीक आहे असून काय प्रॉब्लेम नाही. मंथली त्याच्यानंतर डेलीवर काय केलं? डेली काय आहे का बघितलं? विकलीला मंथलीवरून विकलीला गेलं. बरं ठीक आहे. एकच मिनिट थांबा. हा FVG होता ना? या FVG या कॅन्डलनं हाय घेतला बरोबर का? आता विकली कॅन्डलचा जर हाय घेत असेल तर आपण कोणत्या टाइम फ्रेमवर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघतो? 4 आवरवर बघतो लक्षात घ्या. हा 4 आवरवर मग तुम्हाला काय पाहिजे होतं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पाहिजे होतं. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट पाहिजे होतं बरोबर ना? आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट किती मिळाले बघा तुम्हाला दिसते का? ही कॅन्डल क्लोज झाली का? ही कॅन्डल क्लोज झाली आणि सेकंडची कॅन्डल कशात आली? फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये. इथे एंट्री पडली ना तुमची. आता हे 4 आवरला झालं लक्षात घ्या. एंट्री पडली तुमच्याकडे आणि स्टॉप लॉस हा जो फेअर व्हॅल्यू गॅप असतो त्याच्यावरती टाकू शकता तुम्ही. कळलं का? म्हणजे तुम्हाला जर ज्या वेळेला रिस्क ज्या वेळेला मोठी वाटते त्यावेळेला टाइम फ्रेम शिफ्ट करायचं लक्षात घ्या. आता ह्या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये आणखी छोट्या टाइम फ्रेमला जाऊन तुम्ही ट्रेड घेऊ शकता लक्षात घ्या. हे बघा इथे पण ट्रेड कसा हा दोन ज्या कॅन्डल आहेत ह्या रिस्पेक्टेड आहेत बरोबर ना? हा मग ही जी वरती कॅन्डल ओपन झाली ती कशासाठी ओपन झाली होती? हंटिंगसाठी. SL हंटिंगसाठी ओपन झाली ती बरोबर ना? हा आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठे झालं? इथे झालं बरोबर काय? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तिथे झालं आणि ही लास्ट बाईंग कॅन्डल काय झाली? ऑर्डर ब्लॉक. त्याला टॅप केलं का? हा आता जी मोठी रिस्क तुमची होती ती छोटी झाली बघा इथे एंट्री तुमची आणि हा SL याच्यावरती. एंट्री कितीला आली तुमची? 16ला. 32चा SL. इथे कितीचा आहे? 32ची एंट्री आणि नाही हा परवडत नाही. हा परवडत होता ना तुम्हाला? हा SL बरोबर होतं बघा. काय करायचं अशा वेळेला SL तुम्हाला जर मोठा होत असेल तर ट्रेड मारायचा आणि काय करायचं जवळ आणून ठेवायचं जरासं SL. कारण की इथं परत शुअरिटी होती ना तुमच्याकडे. ही कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली. बायस काय झाला? बेरीज झाला ना. मग बायस बेरीज झाला. आता एवढी सगळी लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ह्या कॅन्डलच्या वरती मार्केट जाईल का? मग स्टॉप लॉस याच्या वरतीच देऊ शकत होता ना तुम्ही असा.
मग आता रिस्क रिवॉर्ड वाढला नाही तुमचा, बरोबर ना? समजलं हे? हा, अशा पद्धतीने काम करू शकता तुम्ही मार्केटमध्ये. तेच की मुवमेंट भरपूर आले ती, लक्षात घ्या. हे बघा इथनं खालीपर्यंत मुवमेंट आले आणि खाली कुठं जाऊन मार्केट तटणार हे पण ती मंथलीची कॅन्डल तुम्हाला सांगू शकत होती, लक्षात घ्या. हा, फेअर व्हॅल्यू गॅप होता खाली. 1 मिनिट, विकलीला होता बहुतेक मला वाटतं. फेअर व्हॅल्यू गॅप पेक्षा हा एक एरिया तुमच्यासाठी महत्वाचा होता, बरोबर आहे ना? इथे, हा, इथे तुम्ही ट्रेड काढायला पाहिजे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स. हा, तिथे तुम्ही ट्रेड काढू शकत होता, लक्षात घ्या. आणि तिथे बरोबर टॅप झाला आणि मार्केट तिथनं तर रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न करत आहे. कळालं हे तुम्हाला? हा, ज्या वेळेला स्टॉप लॉस वगैरे मोठे होतात त्यावेळेला आणखी जरा छोट्या टाइम फ्रेमवर जाऊन तो स्टॉप लॉस कसा बारका करायचा याचा विचार करायचा, लक्षात घ्या. काय बघा, एसएल हे जातातच, लक्षात घ्या, बरोबर ना? एसएल हा का मोठा भाग नसेल. हा हा, ओके. ऍक्च्युली कसं आहे तुम्हाला सांगू काय, तुम्ही मंथलीचा बायस बघितलेला, मग मंथलीच्या बायस प्रमाणे स्टॉप लॉस पण तेवढा असणारच ना. हा, डेलीचा बायस बघितला असता तर विषय वेगळा होता, लक्षात घ्या. मंथलीचा बायस बघितला होता, मग मंथलीच्या बायस प्रमाणे टार्गेट पण मंथलीचे एवढंच देणार ना. हा, मग तशा पद्धतीने तो रिस्क रिवॉर्ड असतो, लक्षात घ्या. हा, रिफाईन करायचं आणि प्लस ज्या वेळेला एंट्री घेताय त्यावेळेला त्याला काय करायचं, रिफाईन केल्यानंतर ना एंट्री घेतल्यानंतर स्टॉप लॉस आपला कसा बारका होतो याचा विचार करायचा. स्टॉप लॉस ज्या वेळेला बारका होतो ना त्यावेळेला तुम्हाला टार्गेट चांगले चांगले मिळतात, लक्षात घ्या. कोणतं? ग्रुपला हॅलो, हॅलो. कनेक्टेड होतं थोडंफार. बघा, आवाज येते का? बरोबर ना, ही उभी झाली, या उभी मध्ये मार्केट टॅप झाला आणि आजचा जो तुमच्याकडे प्रॉफिट दिला तो दिला बघा इकडे, बरोबर ना. हा हा, चांगल्यापैकी. हा, मोठ्या
लक्ष जात नाहीत, परत ट्रेड लॉस मध्ये जातात, लॉस भरपूर बुक करायला लागतो, त्याच्यामुळे भरपूर काही काही गोष्टी होतात. मग त्याच्यासाठी काय करावं, त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही मास्टर करा एक एक गोष्टी, एक एक रोज एकच गोष्ट मार्क करा घ्या. पहिल्यांदा एफव्हीजी घ्या, त्याच्यानंतर ना IFVG घ्या, म्हणजे आपण ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवले त्या पद्धतीने घ्या. सगळं ऑर्डर ब्लॉकचे प्रकार घ्या. मग काय होते, तुम्ही स्पेशली एकच गोष्ट ज्या वेळेला तुम्ही मला टाकताय त्यावेळेला मी तुम्हाला त्या गोष्टीवर आणखी 4-4 गोष्टी चांगल्या सांगू शकतो. लक्षात घ्या. हा, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं ते मार्किंग करून टाकायचं. लक्षात घ्या, मार्किंग करून टाका. कुठली गोष्ट कुठं चालवायची ही प्रॉपर सांगतो तुम्हाला मी. हा प्रणय सर, तुम्ही पण मार्किंग करून टाका सगळ्या गोष्टी. निलेश सर तुम्ही पण टाका, चेतन सर, जय सर. काय होते, तुम्ही ज्या वेळेला स्वतःहून चॅटवर लक्ष देताय त्यावेळेला मार्केट तुमच्याकडे लक्ष देणार. लक्षात घ्या. होय, मंथली बायस बेरिश होण्याची शक्यता दिसते मला इथे. बघा या कॅन्डल, आता या कॅन्डलचा हाय खाल्लाय म्हणलं, या कॅन्डलचा लो खाऊ शकतो मार्केट. मग तुम्हाला गोल्डला जर सेलिंगला जायचं असेल तर गोल्ड सेलिंग करू शकता तुम्ही, मग ते वरच्या बाजूने करायचं. लक्षात घ्या. आता इथे करेक्शन किती टक्के आले पहिल्यांदा बघायचं तुम्ही. इथे करेक्शन किती टक्के आले, 50% आले का, 50%च्या लेवलला गेले, म्हणजे ब्रेकर ब्लॉक होता म्हणून. त्याच्यानंतर इथनं फिबोनाची लावायची, खालचा लो जो का आज काय होईल त्याच्यानंतर ना, मग त्याच्यानंतर हा कोणता ब्लॉक होणार, हा मिटिगेशन ब्लॉक होतो बघा तुमच्याकडे, दिसतो का हा. हा मिटिगेशन ब्लॉक होणार. आता गोल्ड आज आणि उद्या काय करेल त्याच्यावर ठरणार, कोणता ब्लॉक चालणार, काय चालणार, किती लो मारणार त्याच्यावर. बघू आता काय करते ते. बाकी आजच्या लेक्चर मधलं काय प्रॉब्लेम. हा बोला निलेश सर. रेकॉर्डिंग होय, असते रेकॉर्डिंग असते, काय प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग होय होय करा. काय करा, जॉईन करण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला तुम्ही स्वतःहून फोकस देऊन इकडे चालते, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम आहे. होय, आता तुमचा ऍडव्हान्स चालू झालं. तुम्ही नवीन आहे ना प्रवीण सर. हा, अमन सर, प्रवीण सर तुम्ही नवीन आहे, भरपूर लोक नवीन आहेत. आता तुमच्या कन्सेप्ट चालू होणार. लक्षात घ्या. इथनं पहिल्यांदा तुम्हाला कन्सेप्ट समजतील, त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं, आणि त्याच्यानंतर ना ते कशा वापरायचे हे शिकवणार तुम्हाला मी. हा, एकदम सगळं दिले की तुम्हाला जमणार नाही ती. हा, ते भरपूर लोक कन्फ्यूज होतात. मग ते कसे हँडल करायचं ते दाखवतो तुम्हाला मी. उद्यापासून जे लेक्चर चालू होणार ते ऍडव्हान्स लेवलचं होणार. लक्षात घ्या. हा, ऍडव्हान्स लेवलला कुणाला जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा मला. ऍडव्हान्स लेवलला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा. प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर मेसेज करा. हा चार्टिंगचा स्किनर आहे ना, तो तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला बाईंग साठी पाहिजे ना. मग काय करायचं, इकडे 52 वीक लो, 52 वीक लो, 52 वीक लो स्टॉक्स असे टाकले, आणि त्याच्या पुढे चार्टिंग टाकलं की चार्टिंगला येतं ते. लक्षात घ्या. येते का. हाय पण करू शकता तुम्ही. हायची काय गरज नाही, तुम्ही स्टॉक हे होल्डिंग साठी ठेवणार ना. हा, इंट्राडे साठी. हा, इथे खाली स्टॉक आलेत बघा इकडे खाली. मग यातलं काय करायचं, जे ब्रँडेड आहेत ते निफ्टी 50 मधले घेतले तरी चालतील, आणि ब्रँडेड आहेत ते घ्यायचे. म्हणजे त्यांचा जरा फंडामेंटली पण विचार करायचा. लक्षात घ्या. आणि प्राइस जास्त असणारे घ्यायचे. प्राइस जास्त असणारे घेतलं की तुम्हाला ते त्याच्या पद्धतीने प्रॉफिट देतं. लक्षात घ्या.
फक्त कसं आहे इथे जरा इंडियन मार्केटमध्ये जरा न्यूज बेस जास्त असतं, त्यामुळे चेक करा ते. हा पण स्टॉक खाली आलाय बघा भरपूर. हे बघा हा हिंदुजा ग्लोबल सोल्युशन थोडाफार याचा हा फंड फक्त काय करा यांचं फंडामेंटली जरा असं चेक करा, कारण की स्टॉक भरपूर खाली यायला लागलाय. हा फंडामेंटली त्यांचं जरा असं चेक करा आणि भरपूर खाली आला, इकडून थोडंफार ती करेक्शन घेऊ शकतं, पण ऍक्च्युली कंपनीत पहिल्यांदा काय थोडाफार प्रॉब्लेम झाला का बघा, कारण की एवढा पडतोय म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम्स वगैरे नको. हा निगेटिव्ह न्यूज नको लक्षात घ्या. ते थोडंफार चेक करा, कारण की शेवटी काय आहे तुमच्याकडे अपट्रेंड आहे, हा अपट्रेंड आहे लक्षात घ्या. हा मग त्यामुळे इथे डिस्काउंट मध्ये मिळाले तुम्हाला, पण डिस्काउंट मध्ये मिळालं याचा अर्थ असा नाही की तुम्ही फंडामेंटल वगैरे चेक करा, बाकीच्या गोष्टी चेक करा प्रॉपर आणि मग बाय करा. प्रोमोटर होल्डिंग वगैरे सगळं प्रॉपर. कारण की काय स्टॉक भरपूर आहेत लक्षात घ्या, आणि कॉम्पिटेटर असल्यामुळे जरासा प्रॉब्लेम होतो लक्षात घ्या. कॉम्पिटेटर असल्यामुळे जरासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे पहिल्यांदा हे चेक करा. एव्हरेस्ट ऑर्गॅनिक हे बघा हा पण स्टॉक चांगल्या लेवल आलाय बघा. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज काय काम करते फक्त बघा, चांगल्या लेवल आलाय हा स्टॉक. इथं ह्या ब्लॅक कलरच्या जे कॅन्डल आहेत ते ऑर्डर ब्लॉक आहेत बघा तुमच्याकडे. हॅलो, हा आवाज येतो ना? हा ह्या ब्लॅक कलरचे कॅन्डल ते ऑर्डर ब्लॉक्स आहेत. इथनं मार्केट थोडंफार फक्त फंडामेंटल वगैरे जरा चेक करा प्रॉपर आणि मगच बघा. चालतं, ठीक आहे. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चर मध्ये? हा बोला सर. हा ओके. हा 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 बोला. हा स्ट्रक्चर बनवलं. हा ते मॅन्युप्युलेशनच्या कन्सेप्ट खाली येते लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी एक प्रकारचं मॅन्युप्युलेशन तयार करायचं होतं किंवा त्यांना दाखवायचं होतं ते. हा ते हे इंडियन मार्केटमध्ये सगळं चालतं लक्षात घ्या. फॉरेक्स मार्केटमध्ये अशा काही गोष्टी होत नाहीत. हा कारण की तुम्हाला माहिती आहे बँक निफ्टी गॅप अप गॅप डाऊन होते, त्यामुळे भरपूर लोक त्याच्यामध्ये टाइम डिके वगैरे काय काय भरपूर गोष्टींसाठी लॉस मध्ये जातात. त्याच्यापेक्षा इथे सिंपल साध्या गोष्टी करा, रोजचं किरकोळ मिळवा पण चांगल्या पद्धतीने मिळवा, न लॉस करता मिळवा. ओके चालतंय, ठीक आहे. मग कुणाला काय प्रॉब्लेम असेल हा बोला. युट्यूबला नसतात ते, ऍडव्हान्स लेक्चर आहेत ते. हो हो भेटणार की तुम्हाला, त्याचा ऍक्सेस असतो तुमच्याकडे. गुगल ड्राईव्हचा ऍक्सेस असतो त्याचा. हो हो असतो तो, काय प्रॉब्लेम नाही. चालते. मला वाटते बाकी कुणाला काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण उद्याच्या सेशनला भेटू डायरेक्ट. गुड नाईट सर्वांसाठी. ओके, गुड नाईट सर. थँक्यू सर.